Hello everyone, this one is the first lecture from aldehyde, ketone and carboxylic acid. So in this lecture, first we are going to discuss about the introduction of aldehyde, ketone and carboxylic acid and then nomenclature of aldehyde, ketone and carboxylic acid. So first see about introduction of aldehyde, ketone and carboxylic acid. Now see, in case of this carbonyl compound, this one is the functional group. Yes, which one is the functional group? Carbonyl group is the functional group. हा carbonyl group कशा प्रकारचा असतो? So this one is the carbonyl group. And in case of this carbonyl group, this oxygen, it is more electronegative as compared to carbon. Therefore, if we compare the bond polarity, if we compare the electronegativity, this oxygen, it acquires partial negative charge because it is more electronegative, and this carbon, it acquire partial positive charge. So this one is the polar bond. हा जो C double bond O आहे हा कसा आहे? It is a polar bond. आता पहा, हा जो कार्बोनिल कंपाऊंड आहे, या कार्बोनिल कंपाऊंड मध्ये जेव्हा हे फंक्शनल ग्रुपचं स्ट्रक्चर आपण कम्पेअर करतो या प्रकारचं, ओके. आता इथं या कार्बोनिल ग्रुपमध्ये पहा, या ज्या फ्री व्हॅलन्सीज आहेत पहा, कोणत्या कोणत्या आहेत फ्री व्हॅलन्सीज. फॉर एक्झाम्पल पहा, मी क्वेश्चन मार्क देतो पहा इथं. येस, दीज टू व्हॅलन्सीज आर फ्री व्हॅलन्सीज. बरोबर आहे की नाही? या दोन व्हॅलन्सी कार्बनच्या कशा आहेत? फ्री व्हॅलन्सी आहेत. आणि मग इथं ज्या काही फ्री व्हॅलन्सी आहेत, या फ्री व्हॅलन्सीच्या ठिकाणी आपण कोणता ग्रुप अटॅच करतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. आयदर इट इज अ अल्डिहाइड और कीटोन और कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके. आता पहा, इथं आपण काय मेन्शन करतोय पहा. येस, दिस वन इज द कार्बोनिल ग्रुप. पहा, कोणता ग्रुप आहे हा? विच फंक्शनल ग्रुप? दिस वन इज द कार्बोनिल ग्रुप. हा कार्बोनिल ग्रुप हा फंक्शनल ग्रुप आहे. ओके. दिस वन इज द मोस्ट फेमस फंक्शनल ग्रुप इन ऑर्गेनिक केमिस्ट्री. पहा, ऑर्गेनिक केमिस्ट्री मधला मोस्ट फेमस फंक्शनल ग्रुप आहे, मोस्ट यूज होणारा फंक्शनल ग्रुप आहे. नंबर ऑफ रिएक्शन्स आर इन्व्हॉल्व बाय युजिंग दिस फंक्शनल ग्रुप. ओके. आता इथं या ज्या फ्री व्हॅलन्सी आहेत त्या जर समजा मी या प्रकारे पहा चेंज करत असेल, चेक करत असेल. नाउ सी हिअर, मी इथं आर प्लेस केला पहा, आणि इथं मी प्लेस केला एच. बरोबर. सो आर सिंगल बॉन्ड सी, डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड एच. ओके. सो देन दिस कंपाऊंड इज कॉल्ड एज अ अल्डिहाइड. तर या कंपाऊंडला आपण काय म्हणतोय पहा, देन इट इज कॉल्ड एज अ अल्डिहाइड. ओके. सो हा जो अल्डिहाइड आहे पहा, मे बी हा या प्रकारे पण रिप्रेझेंट केला जातो, RCHO. बरोबर. पहा, फर्स्ट स्ट्रक्चर मध्ये अल्डिहाइड मधले सर्व बॉन्ड्स मी काय केलेत? स्प्लिट केलेत. आणि सेकंड स्ट्रक्चर मध्ये काय केले पहा, हेच बॉन्ड मी काय केले? कंडेन्स केले. बरोबर. हा अल्किल ग्रुप आहे, अल्किल ग्रुप. हा आर म्हणजे काय आहे? इट इज अ अल्किल ग्रुप. सो इट इज अ एलिफॅटिक, इट इज अ एलिफॅटिक अल्डिहाइड. हा एलिफॅटिक अल्डिहाइड असेल. इट इज अ एलिफॅटिक अल्डिहाइड. फॉर एक्झाम्पल पहा, आर ग्रुप आहे समजा CH3, इट इज अ CH3CHO, एलिफॅटिक अल्डिहाइड. पहा, याला आपण म्हणतो एसिटाल डिहाइड. बरोबर. दिस वन इज द कॉमन नेम. आपण IUPAC नॉमिनिक्लेचर तर पुढे जाऊन स्टडी करणारच आहे. ओके. सो एसिटाल डिहाइड इज द एक्झाम्पल. हा झाला एलिफॅटिक अल्डिहाइड. बरोबर. आता मी इथं काय करतो पहा, हा जो अल्किल ग्रुप आहे, हा अल्किल ग्रुप मी रिप्लेस करतो ॲरोमॅटिक ग्रुपनं. ओके. पहा, आता इथं मी जेव्हा हा अल्किल ग्रुप मी रिप्लेस करतोय ॲरोमॅटिक रिंगनं, पहा फॉर एक्झाम्पल मी इथं मेन्शन करेन AR. AR मीन्स ॲरोमॅटिक रिंग. बरोबर आहे की नाही? सो व्हॉट इज इन बाय AR? AR मीन्स ॲरोमॅटिक रिंग. सो या टाईपच्या अल्डिहाइडला आपण काय म्हणतोय पहा. येस, इट इज अ ॲरोमॅटिक अल्डिहाइड. इट इज अ ॲरोमॅटिक अल्डिहाइड. फॉर एक्झाम्पल पहा, आता इथं मी एक्झाम्पल प्रोव्हाइड करतो पहा. येस, दिस वन इज द ॲरोमॅटिक अल्डिहाइड. आता पहा, इथं मी ॲरोमॅटिक रिंग प्लेस करतो पहा. ही रिंग प्लेस केली पहा, C6H5. बरोबर आहे. याचं कॉमन नेम आहे बेन्झाल डिहाइड. ओके. सो दिस वन इज द बेन्झाल डिहाइड. कन्सेप्ट समजतोय का पहा. सो कार्बोनिल ग्रुपमध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण स्टडी करतोय अल्डिहाइड. मग अल्डिहाइड मध्ये पुन्हा इथं आपण टू टाईप पाहिले. कोणते कोणते? आयदर एलिफॅटिक अल्डिहाइड और ॲरोमॅटिक अल्डिहाइड. सो देर आर टू टाइप्स ऑफ अल्डिहाइड, एलिफॅटिक अल्डिहाइड अँड ॲरोमॅटिक अल्डिहाइड. ओके. सो पहा, हा अल्डिहाइड आपलं कंप्लीट झाला, इंट्रोडक्शन कंप्लीट झाला. बरोबर. नाउ आफ्टर अल्डिहाइड नेक्स्ट वन इज द कीटोन. आता कीटोन कसा फॉर्म करतोय आपण पहा इथं. येस, दिस वन इज द कार्बोनिल ग्रुप.
बरोबर का पहा, हा कार्बोनिल ग्रुप आहे. ओके, कार्बनच्या 2 व्हॅलेन्सीज कशा आहेत, फ्री. सो अगेन दिस वन इज द कार्बोनिल ग्रुप. आता हा जो कार्बोनिल ग्रुप आहे यामध्ये कार्बनच्या 2 व्हॅलेन्सीज फ्री आहेत. मग या केसमध्ये पहा कीटोन कशा प्रकारे फॉर्म होतो. ओके, सो सी डबल बॉन्ड ओ, इथं कार्बनच्या 2 व्हॅलेन्सीज फ्री आहेत. ओके, सो मी इथं काय करतो पहा, बोथ दिस 2 व्हॅलेन्सीज इथं मी अल्किल ग्रुपनं काय करतो, फुलफिल करतो. आर आर मीन्स अल्किल ग्रुप, बरोबर आहे. मग ते आर आर अल्किल ग्रुप सेम असतील किंवा आर आर डॅश डिफरंट असतील. अल्किल ग्रुप मे बी सेम ऑर मे बी डिफरंट, बरोबर. सो दिस वन इज अ एलिफेटिक कीटोन, हा मिळाला तुम्हाला कीटोन, बरोबर. देन मी इथं काय करू शकतो पहा, हा अल्किल ग्रुप मी रिप्लेस करू शकतो एरोमेटिक रिंगनं, बरोबर आहे. इथं मी ए आर पण घेऊ शकतो. ए आर फॉर एक्झाम्पल पहा, आपण एक्झाम्पल कम्पेअर करूया. येस, फॉर एक्झाम्पल पहा, CH3 सिंगल बॉन्ड, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड, CH3, दिस वन इज ऑल्सो कीटोन. याचं पहा कॉमन नेम आहे ऍसिटोन, मोस्ट फेमस, बरोबर आहे. किंवा आता पहा इथं हा जो मिथिल ग्रुप आहे मी हा रिप्लेस करतो एरोमेटिक रिंगनं. हा जर मी एरोमेटिक रिंगनं रिप्लेस केला पहा तर हा या प्रकारचा मिळेल. अगेन इट इज अ कीटोन, पुन्हा पहा हा कीटोन आहे. म्हणजे इथं जो कार्बोनिल कार्बन आहे या कार्बोनिल कार्बनला आयदर अल्किल ग्रुप, बरोबर, किंवा आयदर अरिल ग्रुप किंवा आयदर अल्किल अँड अरिल ग्रुप असे ग्रुप्स काय झालेले असतील, कार्बोनिल कार्बनला लिंक झालेले असतील, बरोबर. किंवा इथं आपण काय करू शकतो पहा, येस, इथं आपण दोन्ही अल्किल ग्रुप पण प्लेस करू शकतो किंवा दोन्ही अरिल ग्रुप. फॉर एक्झाम्पल पहा, मी इथं नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये दोन्ही अरिल ग्रुप प्लेस करतो पहा. येस, आता याचं नॉमिनिक्लेचर काय आहे ते तर आपण पुढे पाहणारच आहे. ओके, सध्या आपण जस्ट इंट्रोडक्शन कम्पेअर करतोय त्यामुळे मी या कंपाऊंडचे नेम्स मी इथं मेन्शन करत नाहीये, बरोबर का पहा. सो दिस वन इज द कीटोन, हा कीटोन आहे पहा. ओके, नाउ आफ्टर दिस नेक्स्ट वन इज कार्बोक्सिलिक ऍसिड. आता कार्बोक्सिलिक ऍसिड हा पहा अल्डिहाइड आणि कीटोनशी कम्पेअर करतात थोडासा डिफरंट आहे. ओके, पहा डिफरंट कसा आहे. नाउ सी दिस वन इज द कार्बोनिल ग्रुप. आता हा कार्बोनिल ग्रुप जो आहे या कार्बोनिल ग्रुपमध्ये पहा याचा आपण कार्बोक्सिलिक ऍसिड कशा प्रकारे आपण कन्वर्ट करतोय. ओके, सो हा कार्बोनिल ग्रुप आहे पहा. नाउ इन केस ऑफ कार्बोनिल ग्रुप, इथं ज्या कार्बनच्या 2 व्हॅलेन्सीज फ्री आहेत या 2 व्हॅलेन्सीज मध्ये पहा इथं अल्किल ग्रुप आला तर फॉर एक्झाम्पल इथे येईल OH. ओके, मग पहा हा कंपाऊंड आपण असाही रिप्रेझेंट करू शकतो कंडेन्स केल्यानंतर RCOOH, दॅट इज अ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, आता पहा हे एलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, एलिफॅटिक. ओके, आता एरोमेटिक कार्बोक्सिलिक ऍसिड कशा प्रकारे फॉर्म होऊ शकतं पहा. एरोमेटिक आपण याचे एक्झाम्पल्स, नॉमिनिक्लेचर तर आपण आता लगेचच या लेक्चरमध्ये कम्पेअर करणार आहे. ओके, आता पहा एरोमेटिक कशा प्रकारे फॉर्म होतोय. ArOH, बरोबर. फॉर एक्झाम्पल पहा C6H5COOH. ओके, सो दिस वन इज द कार्बोक्सिलिक ऍसिड, हा मिळाला कार्बोक्सिलिक ऍसिड. सो इथं जे काही अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड आहेत याचे फंक्शनल ग्रुप जेव्हा आपण कम्पेअर करतोय तेव्हा ते फायनली पहा तुम्हाला फायनली हे फंक्शनल ग्रुप कशा प्रकारचे मिळतील. ओके, सो मी इथं पहा इथं मेन्शन करतो. येस, ओके, सो फर्स्ट वन इज अ पहा इथं CHO. ओके, CHO, इट इज अ अल्डिहाइड, बरोबर की नाही. हा कंडेन्स करून मी असाही रिप्रेझेंट करू शकतो पहा CHO. एम आय राईट, बरोबर का पहा. सो इट इज अ अल्डिहाइड, हा काय आहे, अल्डिहाइड आहे. आता हा अल्डिहाइड नंतर आपण काय कम्पेअर करणार पहा, नंतर आपण कम्पेअर करणार कीटोन. सो इथं पहा मी इथं मेन्शन करतो पहा दिस वन इज अ अल्डिहाइड. ओके, देन आफ्टर अल्डिहाइड नेक्स्ट वन इज अ कीटोन. पहा मग कीटोनचा फंक्शनल ग्रुप कसा असेल, हा झाला कीटोनचा फंक्शनल ग्रुप, बरोबर. किंवा मे बी तुम्ही हा असाही रिप्रेझेंट करू शकता CO कंडेन्स केल्यानंतर.
बरोबर की नाही. हा फंक्शनल ग्रुप पहा कोणत्या कंपाऊंडचा आहे. दिस वन इज द फंक्शनल ग्रुप ऑफ कीटोन. ओके. देन कार्बोक्झिलिक ऍसिड पहा कसा असेल. सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ एच, किंवा कंडेन्स केला तर तुम्ही याला असंही रिप्रेझेंट करू शकता COOH. सो दिस वन इज द कार्बोक्झिलिक ऍसिड. ओके. आणि मग आपण या टॉपिकमध्ये या 3 टाईपचे कंपाऊंड आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. सो कोणते कोणते आहेत पहा. अल्डिहाइड CHO, then ketone CO, and then carboxylic acid, that is a COOH. ओके. आता हे इंट्रोडक्शन झालं पहा. याच्यानंतर आपण स्टार्ट करतोय नॉमिनिक्लेचर. सो इन केस ऑफ नॉमिनिक्लेचर, फर्स्ट नॉमिनिक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स. ओके. आता पहा अल्डिहाइडचं नॉमिनिक्लेचर स्टार्ट करूया. आपण फोकस करणार आहे IUPAC नॉमिनिक्लेचर वरती. ट्रिव्हियल नेम हे तुम्हाला मेमराईज करायचे, लक्षात ठेवायचे. ते कसे लक्षात ठेवायचे हे पण मी तुम्हाला सांगतो. आता पहा अल्डिहाइड मध्ये पहा फर्स्ट अल्डिहाइड कोणता आहे पहा. H सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. बरोबर की नाही. ऍक्च्युली मी काय म्हटलं होतं पहा, इथं कार्बोनिल कार्बनच्या ज्या 2 फ्री व्हॅलन्सीज आहेत त्या 2 फ्री व्हॅलन्सीज मध्ये वन साइडला अल्किल ग्रुप असला पाहिजे, अनदर साइडला हायड्रोजन असला पाहिजे अल्डिहाइड मध्ये. बरोबर. पण इथं फर्स्ट एक्झाम्पल मध्ये मात्र पहा दोन्ही हायड्रोजन आहेत. असा एकमेव अल्डिहाइड आहे की ज्यामध्ये कार्बोनिल कार्बनला 2 हायड्रोजन लिंक झाले. बरोबर. मग पाहता इथं 1 कार्बन आहे. इथं नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत, 1 कार्बन. मग इथं अल्डिहाइडच्या नॉमिनिक्लेचर मध्ये काय केलं जातं पहा. इन केस ऑफ अल्डिहाइड ई ऑफ द अल्केन, हा जो अल्केन आहे या अल्केनचा लास्ट ई. ओके. दिस ई ऑफ द अल्केन इज रिप्लेस्ड बाय AL. हा ई कशाने रिप्लेस केला जातो, AL न. आणि मग तुम्हाला फायनली पहा IUPAC नेम काय मिळतं. फायनली तुम्हाला IUPAC नेम मिळतं अल्कॅनल. बरोबर का पहा. इट इज अल्कॅनल. ओके. आता इथं फॉर्माल्डिहाइड जो आहे हा HCHO फॉर्माल्डिहाइड. ऍक्च्युली आता हा जो फॉर्माल्डिहाइड आहे याचं नेम फॉर्माल्डिहाइड कशावरून, कॉमन नेम फॉर्माल्डिहाइड कशावरून मिळालं पहा ते पण मी तुम्हाला सांगतो. सो फर्स्ट पहा कोणता आहे HCHO. सो H सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H, किंवा मे बी हा कंपाऊंड मी असाही रिप्रेझेंट करू शकतो HCHO. ओके. आता याचं कॉमन नेम फॉर्माल्डिहाइड आहे पहा, इथं मेन्शन केलं पहा. येस, कॉमन नेमलाच आपण काय म्हणतो ट्रिव्हियल नेम. ट्रिव्हियल नेम काय आहे, फॉर्माल्डिहाइड. ओके. आता पहा असाच एक ऍसिड आहे कार्बोक्झिलिक ऍसिड HCOOH, आणि त्याला म्हणतो आपण फॉर्मिक ऍसिड. ओके. फॉर्मिक ऍसिड. आणि मग हे फॉर्मिक ऍसिड आहे ना, हे रेड अँड्स मध्ये, लाल मुंग्या ज्या असतात, रेड अँड्स लाल मुंग्यामध्ये हे सापडतं. सो वेन रेड अँड्स बाईट दे सिक्रेट दिस ऍसिड. जेव्हा लाल मुंग्या चावा घेतात तेव्हा ते फॉर्मिक ऍसिड काय करतात, रिलीज करतात. मग या ज्या रेड अँड्स आहेत त्यांना लॅटिन मध्ये म्हणतात फॉर्मिका. येस, इन लॅटिन these red ants are called as a formica. बरोबर. अँड देअरफॉर दिस ऍसिड इज कॉल्ड एज अ फॉर्मिक ऍसिड. बरोबर की नाही. मग या फॉर्मिक ऍसिड आहे तसं इथं सेम अल्डिहाइड आहे, देअरफॉर इट इज अ फॉर्माल्डिहाइड. इट इज अ फॉर्माल्डिहाइड. 1 कार्बनचा अल्डिहाइड आहे. बरोबर. म्हणजे इथं जे कॉमन नेम किंवा ट्रिव्हियल नेम जे फॉर्म केलं गेलं फॉर्माल्डिहाइड, इट डिपेंड्स ऑन द सोर्स. बरोबर की नाही. सोर्स ते कशापासून बनलंय. आता फॉर्मिक ऍसिड कशापासून मिळतं, फॉर्मिका रेड अँड्स पासून, देअरफॉर फॉर्मिक ऍसिड. आणि फॉर्मिक ऍसिड वरून मग 1 कार्बनचा अल्डिहाइड कोणता, फॉर्माल्डिहाइड. सो इन जनरली हिअर कॉमन नेम इज डिपेंडिंग ऑन सोर्स. ते अल्डिहाइड किंवा ते कार्बोक्झिलिक ऍसिड कशापासून मिळतं, त्याचा सोर्स काय आहे त्याच्यावरती हे ट्रिव्हियल नेम किंवा कॉमन नेम इन जनरली, कंपल्सरी नेम आहे, इन जनरली ते डिपेंड असतं. आता हे झालं फॉर्माल्डिहाइड त्याच्या कॉमन नेमची हिस्ट्री. आता आपण काय करूया, याचं IUPAC नेम फाइंड आउट करूया. पहा IUPAC नेम काय मिळेल इथं. येस, आपण काय स्टडी केलं पहा. ई ऑफ द अल्केन इज रिप्लेस्ड बाय AL. आता इथं 1 कार्बन आहे. बरोबर. मग 1 कार्बनचा अल्केन कोणता असतो, 1 कार्बनचा अल्केन असतो मिथेन. आणि मग हा जो मिथेन आहे या मिथेनचा लास्ट ई कशाने रिप्लेस करावा लागेल, AL. म्हणजे या केसमध्ये तुम्हाला IUPAC नेम काय मिळेल पहा. इट इज अ मिथॅनल. So IUPAC name is methanol. So in case of aldehyde, E of the alkane is replaced by
अल्कॅनल. व्हेरी सिंपल कन्सेप्ट. ई ऑफ द अल्केन इज रिप्लेस्ड बाय अल्कॅनल. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल आपण आता स्टार्ट करूया. थोडंसं स्पीड आपण आता वाढवूया. पहा सेकंड एक्झाम्पल CH3CHO. आता हा जो CH3CHO आहे हा मे बी मी असाही रिप्रेझेंट करू शकतो. पहा इथे मी कार्बोनिल कार्बनचे सर्व बॉन्ड मी स्प्लिट केलेत किंवा कंडेन्स केले तर मी पहा या प्रकारे पण रिप्रेझेंट करू शकतो. बोथ आर सेम, बोथ दोघांचं मिनिंग सेम आहे, बोथ आर करेक्ट. ओके. हा आता याचं ऍसिटाल्डिहाइड हे कॉमन नेम आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ऍसिटाल्डिहाइड. IUPAC नेम कसं मिळेल पहा बरं. नंबरिंग कुठून स्टार्ट करणार. नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम अल्डिहाइडिक कार्बन. पहा नंबरिंग कुठून स्टार्ट केलं आपण अल्डिहाइडिक कार्बन. ओके. सो हा कोणता कार्बन आहे. इट इज अ अल्डिहाइडिक कार्बन. ओके. आपण नंबरिंग कुठून स्टार्ट करतोय पहा. नंबरिंगचा रूल काय आहे. नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम अल्डिहाइडिक कार्बन. सो 1 2 कार्बनचा अल्केन कोणता असेल पहा. इथेन. आणि इथेनचा लास्ट ई कशाने रिप्लेस करणार आपण. AL. सो इट इज अ इथॅनल. IUPAC नेम काय मिळालं पहा. इथॅनल. देन नेक्स्ट एक्झाम्पल पहा. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पहा CH3 CH2 अँड CHO. बरोबर का पहा. आता इथं नंबरिंग पहा कशा प्रकारे आहे. 1 2 3. नंबरिंगचा रूल काय असतो अल्डिहाइड मध्ये. नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम अल्डिहाइडिक कार्बन. सो हाऊ मेनी कार्बन्स आर देअर. 3 कार्बनचा अल्केन कोणता असतो पहा. प्रोपेन. प्रोपेनचा लास्ट ई कशाने रिप्लेस करणार तुम्ही. AL. सो इट इज अ प्रोपॅनल. सो पहा याचं कॉमन नेम आहे प्रोपिओनालडिहाइड. ओके. अँड IUPAC नेम काय आहे. प्रोपॅनल. देन नेक्स्ट पहा इथं सेम आहे. 4 कार्बन आहेत. सिंपल आहे, मी इथेच एक्सप्लेन करतो. 4 कार्बन आहेत. 1 2 3 अँड 4. कॉमन नेम काय पहा. ब्युटराल्डिहाइड. बरोबर आहे की नाही. ब्युटराल्डिहाइड. ओके. आणि 4 कार्बनचं मग IUPAC नेम काय मिळेल तुम्हाला इथं. 4 कार्बनसाठी IUPAC नेम मिळेल ब्युटॅनल. व्हेरी इझी. इट इज अ ब्युटॅनल. ओके. आता इथून पुढचे एक्झाम्पल्स मात्र काय करूया. थोडंसं पहा व्यवस्थित स्टडी करूया आणखी आपण. आता हे एक्झाम्पल पहा. हेच एक्झाम्पल मी कसं रिप्रेझेंट करतोय पहा. CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CHO. ओके. आता पहा इथं आपण अगोदर कॉमन नेम डिस्कस करूया. पहा कॉमन नेम. आता इथं पहा या केसमध्ये हा सेकंड कार्बन आहे. बरोबर. आणि सेकंड कार्बनला 1 मिथिल ग्रुप लिंक झालेला आहे पहा. 1 मिथिल ग्रुप. एम आय राईट. हा सेकंड कार्बनला 1 मिथिल ग्रुप लिंक झाला. मग आपण जनरली कॉमन नेम सिस्टीम मध्ये काय करतो पहा. सेकंड कार्बनला जर 1 मिथिल ग्रुप लिंक झाला तर आपण यूज करतो प्रिफिक्स आयसो. बरोबर. आता पहा टोटल कार्बन्स किती आहेत या अल्डिहाइड मध्ये. टोटल कार्बन आहेत 4. मग 4 कार्बनचा अल्डिहाइडचं कॉमन नेम आपण डिस्कस केलं होतं पहा. काय होतं ते कॉमन नेम. इट इज अ ब्युटराल्डिहाइड. एम आय राईट. इट इज अ ब्युटराल्डिहाइड. सो इट इज अ आयसोब्युटराल्डिहाइड. हे झालं कॉमन नेम आयसोब्युटराल्डिहाइड. आता पहा आयसोब्युटराल्डिहाइड हे पण करेक्ट आहे. आणखी एका प्रकारे इथं आपण कॉमन नेम फॉर्म करू शकतो पहा. ते कशा प्रकारे असेल पहा. आता पहा हा CHO आहे फंक्शनल ग्रुप. एम आय राईट. हा CHO काय आहे अल्डिहाइड. इट इज अ फंक्शनल ग्रुप. आणि या फंक्शनल ग्रुपला जो डिरेक्टली लिंक झालेला जो कार्बन आहे पहा. या फंक्शनल ग्रुपला जो डिरेक्टली लिंक झालेला कार्बन आहे दॅट इज अ अल्फा कार्बन. तो कार्बन कोणता आहे. अल्फा कार्बन. ओके. आता अल्फा कार्बनला मिथिल ग्रुप लिंक झालाय. हे पहा अल्फा बीटा गॅमा डेल्टा कसं डिपेंड असतो पहा. फंक्शनल ग्रुपला डिरेक्टली लिंक झालेला कार्बन कोणता. अल्फा. फॉर एक्झाम्पल पहा इथं फंक्शनल ग्रुप आहे FG. म्हणजे काय. FG मीन्स फंक्शनल ग्रुप. आणि याला लिंक झालेले कार्बन समजा हे असे असतील. बरोबर. या प्रकारे. तर मग आपण त्यांना नोटेशन्स कसं देतो पहा. फंक्शनल ग्रुप. दिस वन इज द फंक्शनल ग्रुप. पहा अल्फा बीटा गॅमा डेल्टा इट्सेट्रा. बरोबर का. पहा हे अल्फा बीटा गॅमा डेल्टा हे असं असतं पहा. तुम्ही आता पाहताय कोविडचे जे काही व्हायरसचे न्यू व्हेरियंट आहेत ज्यांच्यामध्ये म्युटेशन झालंय. फर्स्ट कोणता होता पहा अल्फा व्हेरियंट. अल्फा व्हेरियंट मध्ये म्युटेशन झालं. नेक्स्ट व्हेरियंट कोणता आला बीटा. बरोबर आहे की नाही. त्या कोविडच्या व्हायरसनं बीटा व्हेरियंट मध्ये म्युटेशन झालं. नेक्स्ट कोणता आला अल्फा. आता रिसेंटली कोणाची चर्चा सुरू आहे. रिसेंटली चर्चा सुरू आहे डेल्टाची. सो हे असतं अल्फा बीटा गॅमा डेल्टा. ओके.
सो हे जे व्हेरियंटचे जे कोविडच्या व्हेरियंटला जे नावं देत आहेत ते न्यू न्यू न्यू, बरोबर आहे की नाही, अल्फा बीटा गॅमा डेल्टा. सो हे या प्रकारे ते न्यू व्हेरियंटला नाव देत असतात. ठीक आहे. सो हे केमिस्ट्री मधला हा कन्सेप्ट आहे पहा. फंक्शनल ग्रुपला लिंक झालेले जे कार्बन आहेत, सो फर्स्ट कार्बन अल्फा, देन सेकंड बीटा, देन थर्ड गॅमा, देन डेल्टा, इट्सेट्रा. ओके. सो आता इथं पहा, या केसमध्ये इथं आपण अल्फा कार्बनला मिथिल ग्रुप लिंक झालेला पाहतोय, बरोबर आहे की नाही. मग इथं आणखी हा जो आयसोब्युटेरॅल्डिहाइड आहे याचं नॉमिनिक्लेचर कॉमन नेम सिस्टीम मध्ये आपण कशा प्रकारे करू शकतो, तर पहा अल्फा कार्बनला मिथिल लिंक झालाय, देअरफॉर इट इज अ अल्फा मिथिल, अल्फा मिथिल. आणि मग 3 कार्बनचा जो अल्डिहाइड शिल्लक राहिला पहा, कोणता 3 कार्बनचा, म्हणजे पहा 3 कार्बनचा म्हणजे हा, याचं कॉमन नेम पहा. 3 कार्बनच्या अल्डिहाइडचं कॉमन नेम, कारण आपण कॉमन नेम डिस्कस करतोय, बरोबर की नाही. पहा इथं 3 कार्बनच्या अल्डिहाइडचं कॉमन नेम पहा काय आहे, प्रोपियोनाल्डिहाइड. आपण डिस्कस केलं होतं पहा, प्रोपियोनाल्डिहाइड. आणि म्हणून तुम्हाला इथे काय मिळेल, अल्फा मिथिल प्रोपियोनाल्डिहाइड. ओके. आता जे आपण डिस्कस करतोय हे काय आहेत, हे कॉमन नेम्स आहेत, लक्षात घ्या कॉमन नेम्स. आता आपण जाऊया आयुपीएससी नेमकडे. ठीक आहे. आता आयुपीएससी नेम पहा याचं कसं मिळेल. आयुपीएससी नेम मी पुन्हा एक वेळा इथे स्ट्रक्चर ड्रॉ करतो पहा. हे आयुपीएससी नेम तुम्हाला कशा प्रकारे मिळेल पहा. येस. आता आयुपीएससी नेम फॉर्म करताना तुम्हाला नंबरिंग स्टार्ट करावं लागेल. नंबरिंग कुठून स्टार्ट होणार, मग अल्डिहाइडिक कार्बन. सो अल्डिहाइडिक कार्बन 1 2 3, ही पण पॉसिबिलिटी करेक्ट आहे पहा, 1 2 3, बरोबर आहे का. आता पहा सेकंड पॉसिबिलिटी कोणती आहे पहा. सेकंड पॉसिबिलिटी इन दिस वे 1 2 3, ही पण पॉसिबिलिटी करेक्ट आहे. बोथ आर सेम, दोन्ही सेमच आहेत. मग तुम्ही कोणतीही एक पॉसिबिलिटी करेक्ट कन्सिडर करा. ओके. सो 1 2 3. आता 1 2 3 ही झाली लॉंग चेन. या लॉंग चेन व्यतिरिक्त हा जो काही राहिलेला ग्रुप आहे मिथिल, हा काय झाला, इट इज अ सबस्टिट्युएंट. मिथिल हा झाला सबस्टिट्युएंट, बरोबर. आणि 1 2 3 हा काय झाला पहा, हा झाला पॅरेंट कंपाऊंड, बरोबर आहे की नाही. हा 1 2 3 ही जी लॉंग चेन आहे, हे काय झालं, इट इज अ पॅरेंट कंपाऊंड. याला आपण काय म्हणतो पहा, इट इज अ पॅरेंट कंपाऊंड. आता पहा आयुपीएससी नेम फॉर्म करत असताना आपण काय करतो पहा, सबस्टिट्युएंट कम्स फर्स्ट, अगोदर सबस्टिट्युएंट आणि नंतर काय असतो, पॅरेंट कंपाऊंड, बरोबर. मग पहा आता सबस्टिट्युएंट कोणता आहे, मिथिल. त्याचा लोकंट म्हणजे काय, तो कोणत्या कार्बनला अटॅच झाला, सेकंड कार्बनला. सो इट इज अ 2 मिथिल. ओके, 2 मिथिल. आता पहा लॉंग चेन मध्ये 3 कार्बन आहेत. 3 कार्बनचा अल्केन कोणता, प्रोपेन. आता पहा अल्डिहाइड मध्ये प्रोपेनचा लास्ट ई, अल्केनचा लास्ट ई आपण कशाने रिप्लेस करतो, एल न. सो इट इज अ प्रोपॅनल. म्हणजे पहा तुम्हाला आयुपीएससी नेम काय मिळालं, 2 मिथिल प्रोपॅनल. ओके. सो देन नेक्स्ट पहा 2 मिथिल प्रोपॅनल हा कम्प्लीट झाला पहा, आयुपीएससी नेम आपण फाइंड आउट केलं. आता नेक्स्ट स्टार्ट करूया आपण पहा. सो पहा नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं आहे, येस. सो पहा नेक्स्ट एक्झाम्पल हे आहे ना, याचं कॉमन नेम आहे ॲक्रोलिन. आता याला काही रूल्स वगैरे नाहीये पहा, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे, मेमराईज करावं लागणार आहे. ओके. पहा काय आहे याचं कॉमन नेम आहे, इट इज अ ॲक्रोलिन. आता पहा हा कंपाऊंड जो आहे ना, याच्यामध्ये ऍट अ टाइम 2 फंक्शनल ग्रुप आहेत. ओके. ऍट अ टाइम याच्यामध्ये किती फंक्शनल ग्रुप आहेत, 2. कोणते कोणते पहा, हा आहे अल्डिहाइड, बरोबर. आणि हा जो आहे हा आहे अल्किन. सो इथं सायमल्टेनियसली 2 फंक्शनल ग्रुप आहेत, कोणते कोणते, अल्डिहाइड अँड अल्किन. मग जेव्हा अशी सिच्युएशन असते तेव्हा या दोघांच्या पैकी कोणता तरी एक मेन असतो, की ज्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, बरोबर की नाही. ओके. मग कोणता मेन आहे, तर अल्डिहाइड हा मेन आहे. अल्डिहाइड हा मेन आहे. सो अल्डिहाइड इज द मेन फंक्शनल ग्रुप. आणि मग अल्डिहाइड मेन फंक्शनल ग्रुप आहे, त्यामुळं अल्डिहाइडचे रूल्स काय करावे लागतील, फॉलो करावे लागतील. ओके. सो पहा आपण आता अल्डिहाइडचे रूल्स फॉलो करूया. सो अल्डिहाइड मध्ये पहा नंबरिंग कुठून स्टार्ट होतं, नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम अल्डिहाइडिक कार्बन. म्हणजे पहा कोणता हा, सो 1 2 अँड 3, बरोबर. म्हणजे लॉंग चेन मध्ये किती कार्बन आहे, 3. मग 3 कार्बनचं रूट काय असतं, इट इज अ प्रोप, बरोबर की नाही. पहा आता पॅरेंट कंपाऊंड
अल्केन नव्हे, अल्किन आहे. मग अल्किन मध्ये सफिक्स काय असतो? ई एन ई. बरोबर. आता पहा, इथं मी वॅकंट पोझिशन ठेवली आहे. त्याचं रिझन काय? इथं मला काय करायचंय पहा, इथं या ठिकाणी पहा, इथं बरोबर का, इथं मला काय करायचंय, कार्बन कार्बन डबल बॉन्डची पोझिशन मेन्शन करायची आहे. मग कार्बन कार्बन डबल बॉन्डची पोझिशन मेन्शन करताना पहा, डबल बॉन्ड कुठं बरं प्रेझेंट आहे? इन बिटवीन सेकंड अँड थर्ड कार्बन. यातला लोएस्ट कार्बन आपण मेन्शन करतो, कार्बन नंबर 2 हा लो आहे. सो प्रोप डॅश 2 डॅश इन. ओके. आता हा झाला अल्किन. ओके. बट आपला अल्किन हा कंपाऊंड मेन नाही, आपला कंपाऊंड अल्डिहाइड हा मेन आहे. त्यामुळे हा जो अल्किन आहे, या अल्किनचा लास्ट ई रिप्लेस होईल. पहा, हा जो अल्किन आहे, या अल्किनचा लास्ट ई रिप्लेस होईल. कशाने रिप्लेस होईल? हा ई रिप्लेस होईल एल न. म्हणजे तुम्हाला फायनली तुम्हाला इथं आययुपीएसी नेम पहा काय मिळेल, प्रोब डॅश 2 डॅश एन एल. हे मिळालं आययुपीएसी नेम. कन्सेप्ट क्लिअर होतोय का पहा? व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल, व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. ओके. म्हणजे अल्किन आणि अल्डिहाइड कंबाईन झाल्या याच्यामध्ये. ओके. सो प्रोब डॅश 2 डॅश एन एल. सो हे झालं आययुपीएसी नेम. देन आफ्टर दिस नेक्स्ट पाहता काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करूया. सो पाहता इथं नेक्स्ट एक्झाम्पल सीएचओ सीएचओ. हे पहा, सीएचओ सिंगल बॉन्ड सीएचओ. हे एक्झाम्पल मी असेही रिप्रेझेंट करू शकतो, सीएचओ सिंगल बॉन्ड सीएचओ. ओके. पाहता याचं कॉमन नेम काय पहा, ग्लायोक्झल. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, ग्लायोक्झल किंवा ऑक्झाल्डिहाइड. ओके. इट इज अ कॉमन नेम, हे लक्षात ठेवा बरं का. हे तुमचं काम आहे, हे मेमराईज करणं. ओके. नाऊ आययुपीएसी नेम पहा, 1 2. ओके. किंवा इथं पहा 1 2. आता पहा, 2 कार्बनचा अल्केन कोणता असतो? पहा, 2 कार्बनचा अल्केन असतो इथेन. बरोबर. आपण रेग्युलर मध्ये काय करत होतो पहा, रेग्युलर मध्ये ई ऑफ द अल्केन इज रिप्लेस्ड बाय एल. बरोबर. ई ऑफ द अल्केन इज रिप्लेस्ड बाय एल. सो रेग्युलर मध्ये आपण काय करायचो, या अल्डिहाइडच्या नॉमिनिक्लेचर मध्ये हा अल्केनचा लास्ट ई आपण रिप्लेस करायचो कशानं? एल न. ओके. बट इन दिस केस दिस वन इज रॉंग. या केसमध्ये पहा, हे रॉंग आहे, हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे पहा, कारण इथं 2 फंक्शनल ग्रुप आहेत, अल्डिहाइडचे 2 ग्रुप्स आहेत. बरोबर आहे की नाही? अँड वेन फंक्शनल ग्रुप्स आर मोर दॅन 1, सो सीएचओ सीएचओ. बरं का. आता इथं अल्डिहाइडचे फंक्शनल ग्रुप मोर दॅन 1 आहेत. या केसमध्ये अल्केनचा जो ई आहे तो रिप्लेस करायचा नसून तो काय करायचा असतो? मेंटेन करायचा असतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल पहा, आपण अल्कोहोलमध्ये पण पाहिलं होतं. पहा, अल्कोहोलमध्ये पहा कसं डिस्कस केलं होतं आपण, CH2OH CH2OH. इथं पण पहा, अल्केनचा जो लास्ट ई होता तो आपण मेंटेन ठेवला होता. पहा, आणि तुम्हाला नॉमिनिक्लेचर मिळालं होतं इथेन 1 2 डायॉल. हे अल्कोहोलमध्ये मिळालं होतं. बरोबर आहे की नाही? इन द सेम वे, त्याच प्रकारे इथं काय करावं लागेल आपल्याला, इथं हे अल्केनचा लास्ट ई रिप्लेस करून चालणार नाही, तो काय करावा लागेल? मेंटेन ठेवावा लागेल ऍज इट इज. आणि म्हणून तुम्हाला इथं नंबरिंग पहा कशा प्रकारे, सॉरी इथं नॉमिनिक्लेचर कशा प्रकारे मिळेल पहा. सो इथेनचा जो लास्ट ई आहे, हा लास्ट ई आपण काय करतोय? ऍज इट इज मेंटेन ठेवतोय. इथेन 1, 2. आता पहा, इथं अल्डिहाइड आहे, 2 अल्डिहाइड ग्रुप आहेत म्हणून मी प्रिफिक्स यूज केला डाय, आणि अल्डिहाइड साठी मी काय यूज करणार? एल. पहा, सो इथेन 1 2 डायल. इथं पहा, हे काय आहे? इट इज अ एल. अल्कोहोल मध्ये काय असतं? ओएल. ओके. हे अल्कोहोल मध्ये झालं, हे अल्डिहाइड आहे, सो देअरफॉर एल. सो इथेन 1 2 डायल. तुम्हाला याचा आययुपीएसी नेम काय मिळणार? इथेन 1 2 डायल. ओके. आफ्टर दिस नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं आहे पहा. येस, नेक्स्ट वन इज इथं पहा, रिंग कंपाऊंड आहे. ओके. रिंग कंपाऊंड, व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल. आता हे पहा, मोस्ट फेमस कंपाऊंड आहे, तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी. बरोबर. आता पहा, हा जो कंपाऊंड आहे यामध्ये एरोमेटिक रिंग बेन्झिन आहे, आणि त्या बेन्झिनला लिंक झाला सीएचओ. ओके. मग हा जो कंपाऊंड होता, या कंपाऊंडचं बेन्झाल्डिहाइड हे ऍक्च्युली कॉमन नेम होतं. बेन्झाल्डिहाइड हे ऍक्च्युली काय होतं? कॉमन नेम होतं. पण हे बेन्झाल्डिहाइड कॉमन नेम एवढं फेमस झालं की आययुपीएसी नॉमिनिक्लेचर सिस्टीमने काय केलं, हे बेन्झाल्डिहाइड कॉमन नेम ऍक्सेप्ट केलं ऍज इट इज, कारण ते खूप फेमस झालं होतं ऑलरेडी. ओके. सो बेन्झाल्डिहाइड हे कॉमन नेम पण आहे,
आणि बेन्झाल्डिहाइड हे IUPAC सिस्टीमने ऍक्सेप्ट केल्यामुळं ते IUPAC नेम पण झालं. पण ऍक्च्युली जर रूल्स प्रमाणे जर पाहायचं म्हटलं तर पहा, रूल्स प्रमाणे याचं IUPAC नेम कसं असतं पहा. बेन्झिन रिंग आहे, देअरफॉर बेन्झिन. ओके, आणि याला सफिक्स याला यूज करतात कार्बाल्डिहाइड. रिंग कंपाऊंड जर असेल रिंग कंपाऊंड, तर रिंग कंपाऊंडला काय करतात पहा, कार्बाल्डिहाइड हा सफिक्स यूज करतात. ओके, कार्बाल्डिहाइड. सो बेन्झिन कार्बाल्डिहाइड. ओके, काय मिळालं पहा, बेन्झिन कार्बाल्डिहाइड. सो बेन्झिन कार्बाल्डिहाइड हे पण IUPAC नेम करेक्ट आहे. हे तर अकॉर्डिंग टू रूल्सच आहे. बेन्झाल्डिहाइड हे ऍक्च्युली मोस्ट फेमस कॉमन नेम होतं की जे IUPAC सिस्टीमने काय केलं, ऍक्सेप्ट केलं. आता पहा, काही बुक्समध्ये तुम्हाला मे बी हे असं पण मिळू शकतं पहा, याचं नॉमिनिक्लेचर हे असंही काही बुक्समध्ये केलेलं तुम्हाला पाहायला मिळू शकतं. पहा कसं आहे. हा जो C6H5 आहे याला डेरिव्हेटिव्ह कन्सिडर, याला सबस्टिट्यूएंट कन्सिडर करतात. हा काय असतो, C6H5 ला आपण काय म्हणतो, फिनिल. आणि हा इथं 1 कार्बन, 1 कार्बनचा अल्डिहाइड कोणता असतो, मिथॅनल. मग याला फिनिल मिथॅनल असंही तुम्हाला नॉमिनिक्लेचर काही ठिकाणी पाहायला मिळेल. बरोबर, म्हणजे फिनिल मिथॅनल म्हणजे शेवटी काय झाला, बेन्झाल्डिहाइडच झाला. ओके, सो नाव नेक्स्ट एक्झाम्पल. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल कोणता आहे. येस, पाहता इथं, येस, दिस वन इज द नेक्स्ट एक्झाम्पल. आता या केसमध्ये पहा, इथं एक्झाम्पल मध्ये काय केलेलं आहे. सो हा CHO. ओके, अँड देन हिअर इज अ CH3. ओके, आता इथं पहा या केसमध्ये सॉरी, आता बुकमध्ये इथं सेकंड पोझिशनला आहे, आपण थर्ड पोझिशन कडे नंतर जाऊया. ठीक आहे, सो ऍट, ओके ओके, पाहता इथं. सो अल्डिहाइड हा मेन फंक्शनल ग्रुप आहे, देअरफॉर दिस वन इज द फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन. ओके, आता याचं कॉमन नेम पहा, कॉमन नेम काय आहे, कॉमन नेम इज ऑर्थोटोल्युअल्डिहाइड. बरोबर आहे की नाही, पहा इथं ऑर्थोटोल्युअल्डिहाइड. ओके, आता हे कॉमन नेम झालं, हे मेमोराईज करायचं तुम्हाला. ठीक आहे, आता याचा IUPAC नेम पहा, हा सबस्टिट्यूएंट आहे कोणता, मिथिल. मग काय मिळेल पहा इथं तुम्हाला, 2 मिथिल बेन्झाल्डिहाइड, 2 मिथिल बेन्झाल्डिहाइड, किंवा 2 मिथिल बेन्झिन कार्बाल्डिहाइड हे पण चालू शकतं. एम आय राईट, 2 मिथिल बेन्झिन कार्बाल्डिहाइड. ओके, सो 2 मिथिल बेन्झिन कार्बाल्डिहाइड हे पण करेक्ट आहे, आणि 2 मिथिल बेन्झाल्डिहाइड हे पण करेक्ट आहे. ओके, देन आफ्टर दिस समजा आता हा मिथिल ग्रुप जर समजा मी या पोझिशनला अटॅच केला, पहा समजा मी अटॅच केला इथं, बरोबर, तर हे काय मिळेल, 1 2 3. इथं काय होईल पहा, 3 मिथिल बेन्झाल्डिहाइड किंवा 3 मिथिल बेन्झिन कार्बाल्डिहाइड. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल पहा, नेक्स्ट एक्झाम्पल कोणता आहे. येस, दिस वन इज द एक्झाम्पल. पहा, याचं कॉमन नेम आहे सॅलिसाल्डिहाइड. बरोबर, काय आहे कॉमन नेम, सॅलिसाल्डिहाइड. ओके, सो इथं पहा ऑर्थो पोझिशनला आहे OH. ठीक आहे, सॅलिसाल्डिहाइड हे कॉमन नेम आहे, हे मेमोराईज करा तुम्ही, लक्षात ठेवा. 1 2. आता याचा IUPAC नेम पहा काय मिळेल तुम्हाला इथं, 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. ओके, काय मिळालं पहा, 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. कन्सेप्ट क्लिअर होतोय का पहा, तुम्हाला IUPAC नेम इथे मिळालं 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड, किंवा इथं तुम्ही काय मेन्शन करू शकता, 2 हायड्रॉक्सी बेन्झिन कार्बाल्डिहाइड पण तुम्ही मेन्शन करू शकता. बरोबर, आणि हा फेमस कंपाऊंड आहे, याचं कॉमन नेम पण फेमस आहे. कोणतं फेमस आहे पहा कॉमन नेम, सॅलिसाल्डिहाइड. इट इज अ सॅलिसाल्डिहाइड. ओके, आता ऍक्च्युली हा जो CHO ग्रुप आहे ना पहा, हा CHO ग्रुप, या CHO ग्रुपला असं फॉर्मिल ग्रुप असं पण म्हणतात पहा, हे माहिती असू द्या तुम्हाला. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फॉर्मिल ग्रुप. ओके, याच ग्रुपला कोणता ग्रुप म्हणतात, फॉर्मिल ग्रुप. ओके, सो दिस वन इज द नॉमिनिक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स. आपण अल्डिहाइडचं नॉमिनिक्लेचर इथं काय करतोय, स्टडी करतोय पहा. आता नेक्स्ट एक्झाम्पल पहा, मी थोडंसं स्पीड वाढवतो पहा इथं. येस,
आता या एक्झाम्पलचं कॉमन नेम पहा, इथं ऑलरेडी आपण पाहिलंय, प्रोव्हाइड केलं पहा. थॅलाल्डिहाइड, बरोबर, यातलं पी सायलेंट असतं, सो थॅलाल्डिहाइड. आणि याचं जे IUPAC नेम आहे ते IUPAC नेम मी काय करतो पहा, इथं एक्सप्लेन करतो. पाहता इथं IUPAC नेम तुम्हाला कसं मिळेल. सो 1 2 पहा काय मिळेल मग इथं, बेन्झिन. ओके, बेन्झिन डॅश 1,2 डॅश. ओके, पहा आता इथं हा रिंग कंपाऊंड आहे, त्यामुळं बेन्झिन 1,2 डायल असं येईल का पहा बरं. बेन्झिन 1,2 डायल नाही येणार. का बरं येणार नाही, कारण हा रिंग कंपाऊंड आहे, रिंग, बरोबर. मग हे चुकीचं आहे. मग पहा रिंग कंपाऊंड मध्ये काय करावं लागतं. येस, रिंग कंपाऊंड मध्ये तुम्हाला कसं मिळेल पहा, हे मिळेल तुम्हाला बेन्झिन. ओके, 1,2 पहा डाय कार्बाल्डिहाइड, आपण काय म्हणतो पहा त्याला, कार्बाल्डिहाइड. बेन्झिन 1,2 डाय कार्बाल्डिहाइड, बरोबर. पहा, कारण मी तुम्हाला लास्ट एक्झाम्पल मध्ये इथं पहा बेन्झिन कार्बाल्डिहाइड असं एक्सप्लेन केलं होतं. पहा हा कंपाऊंड कोणता पहा, हा बेन्झिन कार्बाल्डिहाइड. बेन्झिन कार्बाल्डिहाइड. रिंग कंपाऊंडला जर CHO, रिंग कंपाऊंडला CHO लिंक झाला तर या केसमध्ये सफिक्स कोणता असतो, कार्बाल्डिहाइड. सो देअरफोर तुम्हाला इथे काय मिळेल, बेन्झिन 1,2. आता 2 CHO ग्रुप आहेत, देअरफोर डाय कार्बाल्डिहाइड. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल पाहता इथं, हे पहा इथं पहा नेक्स्ट एक्झाम्पल कोणता आहे. सो इट इज अ सायक्लोहेक्झेन अल्डिहाइड. ऍक्च्युली सायक्लोहेक्झेन अल्डिहाइड हे कॉमन नेम झालं. सायक्लोहेक्झेन अल्डिहाइड हे काय झालं, कॉमन नेम झालं. आता काही ठिकाणी याला सायक्लोहेक्झॅनल असं पण म्हणतात. सायक्लोहेक्झॅनल काही ठिकाणी असेल, बरोबर आहे की नाही, पण सायक्लोहेक्झॅनल हे तेवढं करेक्ट नाहीये पहा, बरोबर आहे की नाही. काय मिळालं पाहिजे, येस, इथं तुम्हाला काय मिळालं पाहिजे, सायक्लोहेक्झेन हा रिंग कंपाऊंड आहे, बरोबर. आणि CHO हा रिंग कंपाऊंडला लिंक झाला, म्हणजे इथं तुम्हाला काय मिळालं पाहिजे, सायक्लोहेक्झेन कार्बाल्डिहाइड. येस, पहा काय मिळालं पाहिजे, सायक्लोहेक्झेन कार्बाल्डिहाइड. कन्सेप्ट क्लिअर होतोय का पहा, इट इज अ सायक्लोहेक्झेन कार्बाल्डिहाइड. ओके, नाउ आफ्टर दिस नॉमिनिक्लेचर ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड. आता अल्डिहाइडचं नॉमिनिक्लेचर कम्प्लीट झालं, आपण आता स्टार्ट करतोय नॉमिनिक्लेचर ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड. आता नॉमिनिक्लेचर ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड मध्ये पुन्हा आपण काय करणार आहे पहा, IUPAC नॉमिनिक्लेचर वरती जास्त फोकस करणार आहे, कारण कॉमन नेम कसे डिराईव्ह केले जात आहेत, कॉमन नेम्स आर डिराइव्ड फ्रॉम देअर सोर्स, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल पहा, फर्स्ट कंपाऊंड आहे HCOOH, याचं कॉमन नेम काय आहे, फॉर्मिक ऍसिड. आपण डिस्कस केलं होतं पहा, फॉर्मिक ऍसिड कशापासून फॉर्म झालं होतं पहा, फ्रॉम रेड अँड्स, लॅटिन नेम आहे फॉर्मिका, आणि त्याच्यापासून हे तयार झालं होतं फॉर्मिक ऍसिड. आता IUPAC नॉमिनिक्लेचर मध्ये पहा, याच्यामध्ये काय केलं जातं, अल्केन जो करस्पॉन्डिंग अल्केन आहे, फॉर एक्झाम्पल पाहता इथं RCOOH हा कार्बोक्झिलिक ऍसिड असेल, तर या केसमध्ये करस्पॉन्डिंग जो कोणता अल्केन असेल त्या अल्केनचा लास्ट ई पहा, हा ई कशाने रिप्लेस केला जातो पहा, ई इज रिप्लेस्ड बाय OIC ऍसिड. हा ई कशाने रिप्लेस केला जातो, OIC ऍसिड. आणि मग तुम्हाला IUPAC नेम कसं मिळेल पहा, इन दिस केस IUPAC नेम इज अल्कॅनोइक ऍसिड. ओके, इट इज अ अल्कॅनोइक ऍसिड. IUPAC नेम तुम्हाला काय मिळेल, अल्कॅनोइक ऍसिड मिळेल. ओके, सो इथं पहा सफिक्स कोणता आहे, सफिक्स आहे OIC ऍसिड. आता पहा इथं हाऊ मेनी कार्बन्स, HCOH मध्ये कार्बन किती आहेत, 1 कार्बन. 1 कार्बनचा अल्केन कोणता असणार आहे, मिथेन, बरोबर. आणि हा जो मिथेन आहे, या मिथेनचा लास्ट ई आपल्याला कशाने बरं रिप्लेस करावं लागेल, लास्ट ई रिप्लेस करावं लागेल OIC ऍसिडनं. म्हणजे तुम्हाला फायनली इथं IUPAC नेम काय मिळेल पहा, फायनली मिळेल तुम्हाला मिथॅनोइक ऍसिड, बरोबर का पहा, मिथॅनोइक ऍसिड.
So very simple concept. E of the alkane is replaced by OIC acid. Then second example पहा कोणता आहे, CH3 COOH. आता याचं कॉमन नेम आहे पहा ऍसिटिक ऍसिड. ओके, हा मोस्ट फॅमिलियर कंपाऊंड आहे, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. आता पहा याचा आययुपीएसी नेम फाइंड आउट करताना नंबरिंग कुठून स्टार्ट करणार पहा. हा जो कार्बोक्झिलिक ऍसिड ग्रुप आहे, हा कोणता ग्रुप आहे पहा, इट इज अ कार्बोक्झिलिक ऍसिड ग्रुप. हा कार्बोक्झिलिक ऍसिडचा ग्रुप आहे. ओके, आणि मग हा जो कार्बोक्झिलिक ऍसिड मधला जो कार्बन आहे याच्यापासून नंबरिंग स्टार्ट करायची. सो 1 and 2, बरोबर. मग 2 कार्बनचा अल्केन कोणता असतो पहा, 2 कार्बनचा अल्केन असतो इथेन, बरोबर. इथेनचा लास्ट ई आपण कशाने रिप्लेस करणार आहे, ओआयसी ऍसिड आपण काय करणार आहे, हा रिप्लेस करणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे काय मिळेल पहा, ई ऑफ द अल्केन इज रिप्लेस्ड बाय ओआयसी ऍसिड. आणि तुम्हाला फायनली आययुपीएसी नेम काय मिळालं पहा, इथॅनोइक ऍसिड मिळालं. सो इट इज अ इथॅनोइक ऍसिड. देन नेक्स्ट कंपाऊंड पहा, सिंपल आहे, CH3 CH2 COOH. आपण नंबरिंग कुठून स्टार्ट करणार पहा, नंबरिंग स्टार्ट फ्रॉम कार्बोक्झिलिक ऍसिड कार्बन. सो दिस वन इज द फर्स्ट. 1 2 3. 3 कार्बनचा जो अल्केन आहे हा आहे प्रोपेन, आणि प्रोपेनचा लास्ट ई पहा कशाने रिप्लेस करणार, ओआयसी ऍसिड. म्हणजेच तुम्हाला इथं मिळालं प्रोपॅनोइक ऍसिड, बरोबर का पहा. व्हेरी सिंपल कन्सेप्ट. ई ऑफ द अल्केन इज रिप्लेस्ड बाय ओआयसी ऍसिड, दॅट इज अ प्रोपॅनोइक ऍसिड. आता इथं हा जो प्रोपॅनोइक ऍसिड आहे पहा, या प्रोपॅनोइक ऍसिड मध्ये नंबरिंग स्टार्ट करत असताना आपण काय केलं, कोणत्या कार्बन पासून नंबरिंग स्टार्ट केलं, कार्बोक्झिलिक ऍसिड मधला जो कार्बन आहे या कार्बन पासून आपण काय केलं, नंबरिंग स्टार्ट केलं. ओके, आता याचं कॉमन नेम कसं आहे पहा, प्रोपिओनिक ऍसिड. प्रोपिओनिक कॉमन नेम मध्ये पहा थोडंसं चेंज आहे, प्रोपिओनिक ऍसिड असं आहे. सो तुम्हाला ते मेमराइज करायचं आहे. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल पहा, 4 कार्बन आहेत, 4 कार्बन मी इथंच एक्सप्लेन करतो पहा, 1 2 3 and 4. मग 4 कार्बनचा अल्केन कोणता असतो, ब्युटेन, बरोबर. ब्युटेनचा लास्ट ई आपण कशाने रिप्लेस करणार, ओआयसी ऍसिड. सो इट इज अ ब्युटॅनोइक ऍसिड. हे मिळालं आययुपीएसी नेम. आणि कॉमन नेम काय पहा, एन ब्युटेरिक ऍसिड. आता हे एन का बरं यूज केलं इथं, एन, कारण 4 कार्बन्स हे स्ट्रेट चेन मध्ये आहेत, लॉंग चेन मध्ये आहेत, आणि म्हणून यूज केला प्रिफिक्स एन, बरोबर आहे. आणि कॉमन नेम कोणता आहे पहा, कॉमन नेम आहे ब्युटेरिक ऍसिड. आता ब्युटेरिक ऍसिड हे कॉमन नेम कसं बरं मिळालं याला, हे जे ऍसिड आहे ना, हे ऍसिड प्रेझेंट असतं बटरमध्ये पहा, कशामध्ये प्रेझेंट असतं, बटरमध्ये, आणि म्हणून याचं कॉमन नेम आहे ब्युटेरिक ऍसिड, बिकॉज इट इज प्रेझेंट इन द बटर. याचा सोर्स काय आहे, बटर. ओके, देन नेक्स्ट पहा, नेक्स्ट एक्झाम्पल कोणता आहे, येस पहा आता इथं नेक्स्ट एक्झाम्पल कशा प्रकारचा आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH, मी स्ट्रक्चर थोडं स्प्लिट करतो पहा, देन CH3 सिंगल बॉन्ड COOH. सिमिलर टाईपचं एक्झाम्पल आपण अल्डिहाइड मध्ये पाहिलं होतं, आणि आपण त्याला म्हटलं होतं आयसोब्युटराल्डिहाइड, बरोबर आहे की नाही. मग तसंच तुम्हाला इथं कॉमन नेम काय मिळेल, आयसोब्युटेरिक ऍसिड. आयसो प्रिफिक्स केव्हा यूज करायचं तुम्हाला समजलंय, सो बरोबर आहे की नाही, आयसोब्युटेरिक ऍसिड. आता आणखी एक सिस्टीम आपण पाहिली होती याच्यामध्ये पहा, हा फंक्शनल ग्रुप आहे, आणि फंक्शनल ग्रुपला लिंक झालेला कार्बन कोणता असतो, अल्फा, आणि म्हणून तुम्हाला याचं कॉमन नेम असंही मिळू शकतं, अल्फा मिथिल, बरोबर. आता पहा 3 कार्बनचा ऍसिड कॉमन नेम सिस्टीम मध्ये काय असतो, प्रोपिओनिक असतो, कॉमन नेम सिस्टीम मध्ये प्रोपिओनिक. सो अल्फा मिथिल प्रोपिओनिक ऍसिड, लक्ष द्या हे कॉमन नेम सिस्टीम मध्ये आहे म्हणून प्रोपिओनिक आहे. आययुपीएसी सिस्टीम मध्ये काय असलं असतं, प्रोपॅनोइक, बरोबर आहे की नाही. आययुपीएसी नेम तर आपण फाइंड आउट करणारच आहे. ओके, आता पहा आययुपीएसी नेम फाइंड आउट करत असताना नंबरिंग जर प्रोव्हाइड करायची असेल तर नंबरिंग कशी मिळेल पहा, हा 1, बरोबर, हा 2 आणि हा 3. मग सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप लिंक झालाय, देअरफॉर 2 मिथिल, 2 मिथिल. आता पहा 3 कार्बनची लॉंग चेन आहे, हा मिथिल हा सबस्टिट्युएंट आहे, मिथिल सबस्टिट्युएंट आहे म्हणून मी काय केला, अगोदर मेन्शन केला, इट इज अ सबस्टिट्युएंट, कारण सबस्टिट्युएंट अगोदर मेन्शन करतो ना आपण, सबस्टिट्युएंट कम्स फर्स्ट.
देन पॅरेंट कंपाऊंड. आता पॅरेंट कंपाऊंड मध्ये किती कार्बन आहेत? 3 कार्बन. 3 कार्बनचा अल्केन कोणता असतो? 3 कार्बनचा अल्केन असतो प्रोपेन. बरोबर. आता हा जो प्रोपेन आहे, या प्रोपेनचा लास्ट ई कशा नंबर रिप्लेस करावा लागेल मला सांगा? हा रिप्लेस करावा लागेल OIC ऍसिड. म्हणजे तुम्हाला आयुपीएसी नेम काय मिळालं? 2 मिथिल प्रोपॅनोइक ऍसिड. कन्सेप्ट पहा, व्हेरी सिंपल कन्सेप्ट. समजतोय का? पहा, इट इज अ 2 मिथिल प्रोपॅनोइक ऍसिड. आता आपण काय करूया? नेक्स्ट एक्झाम्पल स्टार्ट करूया. पहा, नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पहा, सेम टाईपचा अल्डिहाइड आपण पाहिला होता आणि त्याचा कॉमन नेम होता ॲक्रोलिन. बरोबर आहे की नाही? आता याचा कॉमन नेम काय आहे? ॲक्रिलिक ऍसिड. म्हणजे पहा, सिमिलॅरिटी आहे. अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिडच्या कॉमन नेम्स मध्ये सिमिलॅरिटी आहे. ओके. सो आता आपण याचं नॉमिनिक्लेचर स्टार्ट करूया. CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड COOH. आता पुन्हा पहा, इथं एकाच कंपाऊंड मध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत. ओके. सो देर आर 2 फंक्शनल ग्रुप विद इन द सेम कंपाऊंड. सो COOH इट इज अ कार्बोक्सिलिक ऍसिड. एम आय राईट? हा काय आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. आणि इथं C डबल बॉन्ड C म्हणजे काय आहे? इट इज अ अल्किन. आता या दोघांच्या मध्ये पहा, प्रिन्सिपल ग्रुप कोणता असतो? प्रिन्सिपल. येस. सो इथं पहा, कार्बोक्सिलिक ऍसिड इट इज द प्रिन्सिपल ग्रुप, इट इज द मेन ग्रुप. कार्बोक्सिलिक ऍसिड हा मेन फंक्शनल ग्रुप आहे. ओके. त्यामुळं इथं जेव्हा आपण आयुपीएसी नेम फॉर्म करणार आहे, हे आयुपीएसी नेम तुम्हाला कशा प्रकारे मिळेल? पहा, नंबरिंग स्टार्ट फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड कार्बन. कारण कार्बोक्सिलिक ऍसिड हा मेन फंक्शनल ग्रुप आहे. त्यामुळं कार्बोक्सिलिक ऍसिडचे नॉमिनिक्लेचरचे रूल्स इथं आपल्याला काय करावे लागतील? यूज करावे लागतील. सो 1 2 3. आता पहा, 3 कार्बनसाठी रूट काय असतं? प्रोप. बरोबर आहे. पॅरेंट कंपाऊंड कोणता आहे? अल्किन आहे. देअरफॉर इथं ENE. ओके. पहा, डबल बॉन्डची पोझिशन पहा, इन बिटवीन सेकंड अँड थर्ड कार्बन. त्यातला लोएस्ट कार्बन कोणता? सेकंड. मी इथं मेन्शन करतो 2. आता इथं आपल्याला काय करावं लागेल? पहा, हा अल्किन नसून कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. त्यामुळे इथला जो ई आहे, हा ई रिप्लेस करावा लागेल कशानं? OIC ऍसिडनं. म्हणजे तुम्हाला फायनली याचं आयुपीएसी नेम पहा तुम्हाला कसं मिळालं? प्रोप डॅश 2 डॅश EN OIC ऍसिड. हे मिळालं तुम्हाला आयुपीएसी नेम. कन्सेप्ट समजतोय का? पहा, व्हेरी सिंपल कन्सेप्ट. E ऑफ द अल्केन इज रिप्लेस्ड बाय OIC ऍसिड. आता इथं डबल बॉन्ड आहे म्हणून अल्किन आहे. ओके. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. आता पहा, नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल. याचं कॉमन नेम आहे ऑक्झॅलिक ऍसिड. तुम्ही हा ऑक्झॅलिक ऍसिड असाही रिप्रेझेंट करू शकता, COOH, किंवा तुम्ही हा असाही रिप्रेझेंट करू शकता, COH सिंगल बॉन्ड COH. तुम्ही व्हर्टिकली रिप्रेझेंट करा किंवा हॉरिझॉन्टली रिप्रेझेंट करा, ते सेमच आहे. आता पहा, ऑक्झॅलिक ऍसिड हे कॉमन नेम आहे. आयुपीएसी नेम कसं मिळेल? पहा पहा, 2 कार्बन आहेत, देअरफॉर इथेन. बरोबर आहे की नाही? आता रेग्युलर मध्ये आपण काय करत होतो? अल्केनचा ई रिप्लेस करायचो OIC ऍसिडनं. पण इथं अल्केनचा ई रिप्लेस करून चालणार नाही. बा, का बरं चालणार नाही? कारण आपण अल्डिहाइड मध्ये आपण जस्ट आता डिस्कस केलंय. बरोबर. तेच कन्सेप्ट कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. इथं कार्बोक्सिलिक ऍसिडचे 2 फंक्शनल ग्रुप आहेत. त्यामुळं अल्केनचा ई रिप्लेस करून चालणार नाही, तो आहे तसा ठेवावा लागेल. बरोबर. सो इथेन 1 2. ओके. पहा, फर्स्ट आणि सेकंड कार्बनला COH आहे. आता पहा, इथं किती बरं आहेत? COH 2 आहेत, देअरफॉर डाय. ओके. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये सफिक्स काय असतो? OIC ऍसिड. म्हणजे तुम्हाला याचं आयुपीएसी नेम काय मिळालं? पहा, इथेन 1 2 डायओइक ऍसिड. काय मिळालं? इथेन 1 2 डायओइक ऍसिड. सो पहा, व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट. अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये बरंचसं सिमिलॅरिटी आहे, फक्त सफिक्स जो आहे तो डिफरंट आहे. बरोबर आहे की नाही? देन नेक्स्ट एक्झाम्पल पाहता. आता पहा, एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत. पहा फर्स्ट. आता पहा, इथं पण पुन्हा तेच जे अल्डिहाइड मध्ये होतं, बेन्झाल्डिहाइड मोस्ट फेमस कॉमन नेम होतं, आयुपीएसी नॉमिनिक्लेचर सिस्टीमने ऍक्सेप्ट केलं. तसंच थोड्याफार फरकानं इथं आहे. ओके. बेन्झोइक ऍसिड हे मोस्ट फेमस कॉमन नेम होतं, की जे आयुपीएसी सिस्टीमने काय केलं? ऍज इट इज ऍक्सेप्ट केलं. त्यामुळं बेन्झोइक ऍसिड जे आहे ना, बेन्झोइक ऍसिड हे तुम्ही कॉमन नेम म्हणून पण यूज करू शकता आणि आयुपीएसी नेम म्हणून पण यूज करू शकता, बेन्झोइक ऍसिड. बट ऍक्च्युली रूल्स प्रमाणे जर पाहायचं म्हटलं, अकॉर्डिंग टू रूल्स,
एखाद्या सायक्लिक कंपाऊंडला किंवा एखाद्या रिंग कंपाऊंडला जेव्हा कार्बोक्सिलिक ऍसिड अटॅच होतो तेव्हा तो कशा प्रकारे नॉमिनिक्लेचर प्रोव्हाइड केलं जातं पहा. सो बेन्झिन जो ओरिजिनल कंपाऊंड आहे ऍज इट इज, आणि हा सीओएच लिंक झाला म्हणून इथं बेन्झिन कार्बोक्सिलिक ऍसिड, बेन्झिन कार्बोक्सिलिक ऍसिड अशा प्रकारचं पण नॉमिनिक्लेचर बाय रूल्स तुम्हाला मिळू शकतं. बेन्झिन कार्बोक्सिलिक ऍसिड, बेन्झोइक ऍसिड हे कॉमन नेम पण आहे आणि आययुपीएसी नेम पण आहे, कारण त्या आययुपीएसी सिस्टीमने काय केलं, ऍज इट इज ऍक्सेप्ट केलं. आणि बेन्झिन कार्बोक्सिलिक ऍसिड हे तर काही रूल्स प्रमाणेच आहे. ओके, देन आफ्टर दिस नेक्स्ट कंपाऊंड पहा कोणता आहे, जस्ट वेट, नेक्स्ट कंपाऊंड पहा. येस, सो बेन्झोइक ऍसिड, बरोबर, आणि या बेन्झोइक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह तयार केला गेलाय पहा. इथं पहा ऑर्थो पोझिशनला आहे CH3, बरोबर. आता पहा कॉमन नेम ऑर्थोटोल्विक ऍसिड, ऑर्थोटोल्विक ऍसिड इज कॉमन नेम, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता आययुपीएसी नेम पहा तुम्हाला कसं मिळेल. सीओएच हा मेन फंक्शनल ग्रुप आहे, देअरफॉर तो ज्या कार्बनला लिंक झाला तो फर्स्ट कार्बन, देन हा सेकंड कार्बन. आता मिथिल हा आहे सबस्टिट्युएंट, सो 2 मिथिल, बरोबर. मग तुम्ही 2 मिथिल बेन्झोइक ऍसिड असंही मेन्शन करू शकता, किंवा तुम्ही याला असंही मेन्शन करू शकता पहा, 2 मिथिल बेन्झिन, 2 मिथिल बेन्झिन कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, 2 मिथिल बेन्झोइक ऍसिड और 2 मिथिल बेन्झिन कार्बोक्सिलिक ऍसिड. कन्सेप्ट समजतोय का पहा, दोन्ही करेक्ट आहे. मोस्टली काय पहा, कॉमनली हे यूज केलं जातं पहा, 2 मिथिल बेन्झोइक ऍसिड. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल पाहता, सॅलिसिलिक ऍसिड फेमस कंपाऊंड आहे पहा. आपण या सॅलिसिलिक ऍसिड पासून आपण ऍस्पिरिन तयार केलं होतं पहा, आठवतं का पहा. ऍस्पिरिन इज अ मल्टीपर्पज ड्रग, बरोबर आहे की नाही. सो COOH अँड देन हेअर इज OH. पाहता इथं मेन फंक्शनल ग्रुप कोणता आहे, COH. मग इथून नंबरिंग स्टार्ट झालं 1 2. पहा सॅलिसिलिक ऍसिड हे मोस्ट फेमस कॉमन नेम आहे, लक्षात ठेवावं लागेल, मेमराईज करावं लागेल, इम्पॉर्टंट आहे. आता आययुपीएसी नेम पहा कसं मिळेल, 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड, बरोबर. किंवा तुम्हाला असंही मिळू शकतं, हे पण करेक्ट आहे, कोणतं पहा, 2 हायड्रॉक्सी बेन्झिन कार्बोक्सिलिक ऍसिड, बेन्झिन कार्बोक्सिलिक ऍसिड, हे पण करेक्ट आहे, बरोबर. सो 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड यूज करा किंवा 2 हायड्रॉक्सी बेन्झिन कार्बोक्सिलिक ऍसिड यूज करा, बोथ आर करेक्ट. कारण आपण हे पहा कार्बोक्सिलिक ऍसिड आपण काय यूज करतोय, कारण रिंग कंपाऊंडला COH लिंक झालाय, रिंग कंपाऊंडला. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल पाहता इथं. येस, पहा याचं कॉमन नेम आहे थॅलिक ऍसिड. थॅलिक ऍसिड हे कॉमन नेम आहे पहा, थॅलिक ऍसिड अगेन मोस्ट फेमस कंपाऊंड. तुम्हाला याचं कॉमन नेम मेमराईज करावं लागेल. ओके, आता याचा आययुपीएसी नेम आपण फॉर्म करूया पहा. पहा कसं मिळेल, नंबरिंग पहा 1 2, बरोबर. सो बेन्झिन, बरोबर, 1,2. पाहता कार्बोक्सिलिक ऍसिडचे ग्रुप किती आहेत, 2 आहेत, देअरफॉर प्रिफिक्स इथे काय येईल, डाय. सो डाय कार्बोक्सिलिक ऍसिड, बेन्झिन 1 2 डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. तुम्हाला इथे मिळेल बेन्झिन 1 2 डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल पहा कोणता आहे. नेक्स्ट एक्झाम्पल व्हेरी सिम्पल पहा, सायक्लोहेक्झेनची रिंग आहे आणि या सायक्लोहेक्झेनच्या रिंगला COOH लिंक झाला, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड लिंक झाला. ओके, आता कॉमन नेम मध्ये पहा काय केलं यांनी, सायक्लोहेक्झिल कार्बोक्सिलिक ऍसिड. सायक्लोहेक्झिल पहा, कॉमन नेम, कन्फ्यूज होऊ नका, कॉमन नेम मध्ये काय आहे, सायक्लोहेक्झिल, बरोबर. आता आययुपीएसी सिस्टीम मध्ये असं नसतं पहा, आययुपीएसी मध्ये काय करावं लागेल, सायक्लोहेक्झेन, बरोबर. मग तुम्हाला काही बुकमध्ये, ओल्ड बुकमध्ये तुम्हाला सायक्लोहेक्झॅनोइक ऍसिड असं ओल्ड बुक्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बट सायक्लोहेक्झॅनोइक ऍसिड इट इज नॉट दॅट मच करेक्ट, हे तेवढं करेक्ट नाहीये.
बरोबर आहे की नाही. मोर करेक्ट काय मिळेल पहा, मोर करेक्ट इथं आपल्याला मिळेल पहा, सायक्लोहेक्झेन. हा रिंग कंपाऊंड आहे ना, रिंग कंपाऊंड म्हणजे सायक्लिक कंपाऊंड आहे, त्यामुळे सायक्लोहेक्झेन कार्बोक्झिलिक ऍसिड. ओके, सायक्लोहेक्झेन कार्बोक्झिलिक ऍसिड, दिस वन इज द मोर करेक्ट. हे तुम्हाला मोर करेक्ट मिळेल, सायक्लोहेक्झेन कार्बोक्झिलिक ऍसिड. कन्सेप्ट समजतोय का पहा. येस. सो दिस वन इज अबाउट नॉमिनिक्लेचर ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड. आता तुमच्या लक्षात आलं असेल, अल्डिहाइड आणि कार्बोक्झिलिक ऍसिडच्या कॉमन नेम सिस्टीम मध्ये नॉमिनिक्लेचर मध्ये बरंचसं सिमिलॅरिटी आहे. मी कॉमन नेम सिस्टीम मध्ये म्हणतोय. आता पहा, अल्डिहाइड आणि कार्बोक्झिलिक ऍसिडचं नॉमिनिक्लेचर कंप्लीट झाल्यानंतर आपण स्टार्ट करतोय नॉमिनिक्लेचर ऑफ कीटोन. आता नॉमिनिक्लेचर ऑफ कीटोन मध्ये थोडंसं डिफरंट क्रायटेरिया आहे, तो आता आपण कम्पेअर करूया. सो नॉमिनिक्लेचर ऑफ कीटोन. आता पहा, नॉमिनिक्लेचर ऑफ कीटोन मध्ये फर्स्ट एक्झाम्पल पहा कोणतं आहे. येस, दिस वन इज द फर्स्ट एक्झाम्पल. ओके, आता पहा या केसमध्ये इथं CH3 सिंगल बॉन्ड, CO सिंगल बॉन्ड, CH3. आता हेच एक्झाम्पल मध्ये इथं हे जे कार्बोनिलचे बॉन्ड मी जे स्प्लिट केलेत, ते जर बॉन्ड मी कंडेन्स केले तर हा असाही मिळू शकतो, CH3 CO CH3 या प्रकारे मिळू शकतो. बरोबर आहे की नाही, कंडेन्स केलं तर. मग आता पहा इथं अगोदर आपण कॉमन नेम डिस्कस करूया. कॉमन नेम पहा, हा मिथिल आहे, हा मिथिल आहे, बरोबर. दोन्ही अल्किल ग्रुप सेमच आहेत. मग हा मिळाला डायमिथिल, डायमिथिल, आणि हा कीटोन आहे, देअरफॉर कीटोन, डायमिथिल कीटोन. हे मिळालं कॉमन नेम, बरोबर की नाही, डायमिथिल कीटोन. ऍक्च्युली याचा आणखी एक मोस्ट फेमस कॉमन नेम आहे पहा, दॅट इज अ ऍसिटोन. कोणता आहे, ऍसिटोन, मोस्ट फेमस आहे, नेलपेंट रिमूव्हर, बरोबर आहे की नाही. ओके, आता हे झालं कॉमन नेम. आता IUPAC सिस्टीम साठी पहा, नंबरिंग स्टार्ट करूया. आता पहा, नंबरिंग तुम्ही लेफ्ट किंवा राईट कुठूनही करा, तुम्हाला सेकंड कार्बनलाच कार्बोनिल कार्बन मिळेल पहा, सेकंड कार्बनला, बरोबर आहे की नाही. पहा, आपण आता IUPAC सिस्टीम कडे येऊया. मी थोडं स्ट्रक्चर पुन्हा एक वेळा रिप्रेझेंट करतो पहा. CH3 सिंगल बॉन्ड C, डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CH3. ओके, आता इथं या केसमध्ये पहा, तुम्ही नंबरिंग लेफ्ट पासून स्टार्ट केलं काय किंवा राईट पासून स्टार्ट केलं काय, बरोबर. या केसमध्ये हा जो कार्बोनिल कार्बन आहे पहा, रेड कलरचा कार्बोनिल कार्बन, हा सेम पोझिशनलाच आहे. सो 1 2 3 असं नंबरिंग प्रोव्हाइड केलं काय, किंवा राईट पासून स्टार्ट केल्यानंतर हे नंबरिंग 1 2 3 असं प्रोव्हाइड केलं काय. नंबरिंग सेमच आहे, कार्बोनिल कार्बन सेकंड कार्बनला आहे. ओके, मग पहा आता इथं IUPAC नॉमिनिक्लेचर मध्ये काय केलं जातं पहा, जो करस्पॉन्डिंग अल्केन आहे, अल्केन, त्या अल्केनचा जो लास्ट ई आहे, हा ई रिप्लेस केला जातो ON. म्हणजे IUPAC नेम्स तुम्हाला कसे मिळणार आहेत, IUPAC नेम तुम्हाला मिळणार आहे अल्कॅनोन असं मिळणार आहे, अल्कॅनोन. ओके, मग आता इथं 3 कार्बन आहेत, मग 3 कार्बनचा अल्केन कोणता असणार आहे, प्रोपेन, बरोबर. मग प्रोपेनचा जो लास्ट ई आहे, हा ई रिप्लेस करायचा ON, प्रोपॅनोन. सो देअरफॉर तुम्हाला IUPAC नेम मिळेल प्रोपॅनोन. आता पहा, ऍक्च्युली याच्यामध्ये आणखी एक थोडंसं टिपिकल सिस्टीम आहे, ते आपण नंतर कम्पेअर करूयाच. ओके, आता पहा, मी डायरेक्ट काय करतो इथं, मी एक्झाम्पल नंबर 4 एक्सप्लेन करायला सुरुवात करतो. पहा आता इथं फॉर एक्झाम्पल CH3 CH2. आता पहा, हा जो CO आहे तो मी इथं स्प्लिट करतो, CO सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. ओके, आता या केसमध्ये पहा, इथं पुन्हा आपण लेफ्ट किंवा राईट कुठूनही नंबरिंग स्टार्ट करतोय. हा जो कार्बोनिल कार्बन आहे ना पहा, सेम पोझिशनलाच आहे, थर्ड पोझिशनला, म्हणून पहा दोन्हीकडून सेम पोझिशनला आहे तुम्ही, त्यामुळे नंबरिंग कसंही स्टार्ट करा, काही फरक पडत नाही. मी स्टार्ट करतो लेफ्ट पासून. ओके, आता पहा, 5 कार्बनचा अल्केन,
5 कार्बनचा अल्केन, बरोबर की नाही? कोणता असणार आहे? पेंटेन, बरोबर. आणि पेंटेनचा लास्ट मी रिप्लेस केला कशानं? ओएन, म्हणजे काय मिळाला? पेंटॅनोन मिळाला, पेंटॅनोन. आता मी याच्यामध्येच काय करतो पहा, थोडस व्हेरिएशन करतो. CH3, CH2, CH2, CO अँड CH3. आता पहा, कार्बन सेमच आहेत 5, ऑक्सिजन पण, नंबर ऑफ ऑक्सिजन पण सेमच आहेत 1, पण कार्बोनिल कार्बन जो आहे ना त्याची पोझिशन पहा चेंज झाली. आता त्याची पोझिशन चेंज झाली, बरोबर की नाही? मग तुम्ही तसं जर पाहिलं 5 कार्बन आहेत आणि 5 कार्बन साठी मग तुम्हाला काय मिळणार आहे? पुन्हा पेंटॅनोनच मिळणार आहे, कारण अल्केन मिळेल पेंटेन आणि पेंटेनचा लास्ट आपण रिप्लेस करणार कशानं? ओएनईनं, बरोबर की नाही? मग आता मला सांगा, दोन्ही पेंटॅनोनच आहेत, मग तुम्ही कसं डिस्टिंग्विश करणार? बरोबर की नाही? कार्बोनिल कार्बन हा थर्ड कार्बनला आहे का सेकंडला आहे, हे तुम्ही कसं डिस्टिंग्विश करणार? त्यासाठी कीटोनच्या नॉमिनिक्लेचर मध्ये पहा काय क्रायटेरिया आहे. कीटोनच्या नॉमिनिक्लेचर मध्ये पहा क्रायटेरिया कसा आहे. नंबरिंगचा क्रायटेरिया पहा अगोदर, नंबरिंगचा क्रायटेरिया. ओके, पहा आता इथं हे लेफ्ट टर्मिनल आहे, ओके, आणि हे राईट टर्मिनल आहे. मग नंबरिंगचा क्रायटेरिया कसा आहे पहा. इन केस ऑफ कीटोन, नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच कार्बोनिल कार्बन इज नियर. नंबरिंग हे अशा टर्मिनल पासून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे की ज्या टर्मिनल पासून कार्बोनिल कार्बन कसा आहे? जवळ आहे. मग पहा आता इथं कार्बोनिल कार्बन मी जर लेफ्ट पासून स्टार्ट केलं असतं ना, तर पहा 1, 2, 3 अँड 4, फोर्थ कार्बनला कार्बोनिल कार्बन येतोय. किंवा इफ वी स्टार्ट फ्रॉम द लेफ्ट, and now if we start from the right, then now see, if we start from the right, carbonyl carbon it is at second position. म्हणजे कार्बोनिल कार्बन लेफ्ट पासून जवळ आहे का राईट पासून जवळ आहे? तर तो राईट पासून जवळ आहे. सो नंबरिंगचा रूल पहा पुन्हा एक वेळा. नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच कार्बोनिल कार्बन इज नियर, बरोबर आहे? सो कार्बोनिल कार्बन ज्या टर्मिनल पासून जवळ असेल त्या टर्मिनल पासून आपण काय करणार? नंबरिंग स्टार्ट करणार. ओके, सो पहा 5 कार्बन आहेत, देअरफॉर पेंटेन, बरोबर. पेंटेनचा लास्ट ई आपण कशाने रिप्लेस करतोय? ओएनईनं रिप्लेस करतोय, बरोबर. पहा लास्ट ई पेंटेनचा मी रिप्लेस केला ओएनईनं. आता इथं मला काय करायचं आहे? कार्बोनिल कार्बनचा नंबर मेन्शन करायचा आहे आणि तो आहे 2, आणि म्हणून इथं मला आयुपीएसी नेम मिळालं पेंटेन डॅश 2 डॅश ओएनई. ओके, पेंटेन डॅश 2 डॅश ओएनई. सो दिस वन इज द आयुपीएसी नेम. आता पहा, या आयुपीएसी नेम मध्ये आपण कार्बोनिल कार्बनचा नंबर मेन्शन केला, बरोबर. आता जर समजा मला हा जे वरती स्ट्रक्चर होतं पहा, याचा आयुपीएसी नेम फाइंड आउट करायचा असेल, बरोबर, तर पहा ते कशा प्रकारे मिळेल. पहा 5 कार्बन आहेत, देअरफॉर पेंटेन. पेंटेनचा लास्ट ई आपण कशाने रिप्लेस करणार? ओएनईने रिप्लेस करणार. ओके, आणि आता इथं तुम्हाला पुन्हा कार्बोनिल कार्बनचा नंबर मेन्शन करावा लागेल. मग कार्बोनिल कार्बनचा नंबर काय आहे? 3 आहे. सो पेंटेन डॅश 3 डॅश ओएनई, बरोबर का? पहा आता पहा, हे जे 2 कंपाऊंड्स आहेत, these are isomers of each other. Isomers means they having a same molecular formula but they having a different structural formula. तुम्ही दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिला तुम्हाला सेमच मिळेल का? पहा काय मिळेल मॉलिक्युलर फॉर्म्युला? C5H. पहा H किती आहेत? 10 आहेत. C5H10O. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे, बट दे हॅव्हिंग अ डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड देअरफॉर दे आर आयसोमर्स ऑफ इच अदर. आता कोणते आयसोमर्स आहेत? फंक्शनल ग्रुप तर त्यांचा सेम आहे, फंक्शनल ग्रुपच्या पोझिशन मध्ये चेंज आहे, बरोबर की नाही? फंक्शनल ग्रुपच्या पोझिशन मध्ये चेंज आहे अँड देअरफॉर आपण त्यांना काय म्हणू शकतो? पहा, दीज आर पोझिशन आयसोमर्स ऑफ इच अदर. ओके, दे आर पोझिशन आयसोमर्स ऑफ इच अदर. हे एकामेकांचे पोझिशन आयसोमर्स आहेत. ओके, सो व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे पहा, पोझिशन आयसोमर्स. आता त्यानंतर थोडे सिंपल एक्झाम्पल्स मी डिस्कस करतो पहा. सिंपल पहा इन द सेन्स कसं आहे? CH3, CO, CH2,
CH3. ओके, आता याचं कॉमन नेम मग अगोदर डिस्कस करूया. हा कॉमन नेम हा कोणता ग्रुप आहे? हा आहे मिथिल. बरोबर. हा कोणता ग्रुप आहे? येस, हा आहे इथिल. आता कॉमन नेम फॉर्म करत असताना पहा कसं असतं. हा मिथिल आहे, हा इथिल आहे. मग अल्फाबेटिकली चेक करा. अल्फाबेटिकली एम आणि ई मध्ये ई कम्स फर्स्ट. इथिल अगोदर येतो. देअरफोर इथिल. ओके, देन मिथिल आणि हा कीटोन आहे. देअरफोर कीटोन. पहा काय मिळेल तुम्हाला? इथिल मिथिल कीटोन. बरोबर आहे की नाही? हा जो इथिल मिथिल कीटोन आहे पहा, हा इथिल मिथिल कीटोन हे मिळालं कॉमन नेम. बरोबर. आता कॉमन नेम झाल्यानंतर आपण डिस्कस करूया IUPAC नेम बद्दल. बरोबर. आता IUPAC नेम फाइंड आउट करत असताना पहा, या केसमध्ये नंबरिंग नाही प्रोव्हाइड केलं तरी चालू शकतं. आता ते का चालू शकतं ते तर मी एक्सप्लेन करणारच आहे. पहा किती कार्बन आहेत पहा, 4 कार्बन आहेत. 4 कार्बनचा अल्केन कोणता असतो? ब्युटेन. ब्युटेनचा लास्ट ई आपण कशाने रिप्लेस करतो? आपण रिप्लेस करतो ONE न. म्हणजे तुम्हाला याचा IUPAC नेम काय मिळणार? ब्युटॅनोन. बरोबर. आता पहा, आता इथं नंबरिंग प्रोव्हाइड नाही केलं तरी का चालू शकतं ते पण पहा मी एक्सप्लेन करतो. पहा आता इथं समजा हे स्ट्रक्चर मी या प्रकारे ड्रॉ केलं. बोथ आर सेम. दोन्ही स्ट्रक्चर सेम आहेत पहा. दोन्ही स्ट्रक्चर कसे आहेत? सेम आहेत. फर्स्ट स्ट्रक्चर मध्ये काय होईल पहा, लेफ्ट पासून नंबरिंग स्टार्ट होईल. 1 2 3 4 फर्स्ट स्ट्रक्चर मध्ये. का? कारण हा कार्बोनिल कार्बन आहे. नंबरिंगचा रूल कसा आहे? नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच कार्बोनिल कार्बन इज नियरर. आणि सेकंड स्ट्रक्चर मध्ये नंबरिंग राईट पासून स्टार्ट होईल पहा. 1 2 3 अँड 4. वाय फ्रॉम राईट? बिकॉज दिस वन इज द कार्बोनिल कार्बन. आणि नंबरिंगचा रूल कसा आहे? नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच कार्बोनिल कार्बन इज नियरर. बरोबर. मग आता या केसमध्ये पहा, इथं हा ब्युटेन. ओके, मग पहा याचा IUPAC नेम कसं फॉर्म करणार? ब्युटेन डॅश डॅश ONE. ब्युटेनचा लास्ट ई रिप्लेस केला आपण ONE न. आता पहा कार्बोनिल कार्बनचा नंबर कोणता आहे? 2. दोन्ही केसमध्ये फर्स्ट स्ट्रक्चर मध्ये पण तोच आहे, सेकंड स्ट्रक्चर मध्ये पण तोच आहे. सो ब्युटेन डॅश 2 डॅश ONE. बरोबर. मग दोन्ही स्ट्रक्चर सेमच आहेत आणि म्हणून आपण त्यांना ब्युटॅनोन असंही म्हणू शकतो. ब्युटॅनोन. कारण कार्बोनिल कार्बन पहा, कार्बोनिल कार्बन पहा इथं असलं काय किंवा इथं असलं काय, IUPAC नेम कसं आहे? सेमच आहे. आणि म्हणून तुम्ही ब्युटॅनोन असं यूज करू शकता. सेम कन्सेप्ट आहे प्रोपॅनोन मध्ये पण. बरोबर, की जिथं नंबरिंगची आवश्यकता नाहीये. ओके, त्यानंतर आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये पहा, इथं पहा CH3 CH2 CO then CH2 and CH3. नाव पाहता, हा जो कार्बोनिल कार्बन आहे दोन्ही टर्मिनल पासून सेम पोझिशनला आहे. तुम्ही लेफ्ट पासून स्टार्ट केला तर 1 2 3 आणि राईट पासून स्टार्ट केलं तरी सेमच आहे. बरोबर. त्यामुळं तुम्हाला इथं तुम्ही कोणत्याही टर्मिनल पासून नंबरिंग स्टार्ट करू शकता. 5 कार्बन आहे, देअरफॉर 5 कार्बनचा जो अल्केन आहे तो पेंटेन असतो आणि पेंटेनचा लास्ट ई आपण रिप्लेस करणार आहे ONE न. पहा कशाने रिप्लेस करणार आहे? ONE. ओके, मग आता या केसमध्ये पहा कार्बोनिल कार्बनचा नंबर इथं मेन्शन करावा लागेल. कार्बोनिल कार्बनचा नंबर आहे 3. देअरफॉर पेंटेन डॅश 3 डॅश ONE. हे झालं IUPAC नेम. आता कॉमन नेम कसं मिळेल पहा. कॉमन नेम मध्ये पहा हा कोणता ग्रुप आहे? इथिल. हा कोणता ग्रुप आहे? इथिल. बरोबर आहे की नाही? दोन्ही ग्रुप सेमच आहेत ना. कोणते आहेत? इथिल इथिल. बरोबर. सो पहा हा पण इथिल आहे आणि हा पण कोणता आहे? इथिल. बोथ आर सेम. मग इथं कॉमन नेम कसं मिळेल पहा. डाय. डाय म्हणजे काय? 2. डाय इथिल. बरोबर आहे की नाही? 2 इथिल ग्रुप आहेत ना. डाय इथिल कीटो. ओके, सो डाय इथिल कीटो. सो दिस वन इज द कॉमन नेम. नाव नेक्स्ट कंपाऊंड. आता पहा इथं हा जो कंपाऊंड आहे कंपाऊंड नंबर 5 तो मी इथं स्ट्रक्चर मी इथं रिप्रेझेंट करतो. CH3 सिंगल बॉन्ड CH
then Br, then single bond C, double bond O, then single bond CH2, CH2 and CH3. ओके, आता पहा या केसमध्ये टू फंक्शनल ग्रुप्स आहेत. पहा कोणते कोणते. हा हॅलोजन हा एक फंक्शनल ग्रुप आहे आणि कार्बोनिल हा एक फंक्शनल ग्रुप आहे. हॅलोजन अँड कार्बोनिल, बरोबर. मग या दोघांच्या मधला मेन फंक्शनल ग्रुप कोणता आहे. हॅलोजन हा मेन फंक्शनल ग्रुप आहे. सॉरी, कीटोन हा मेन फंक्शनल ग्रुप आहे. बाय मिस्टेक मी हॅलोजन म्हटलं. कीटोन हा मेन फंक्शनल ग्रुप आहे आणि त्यामुळं नंबरिंग स्टार्ट करत असताना तुम्हाला काय करावं लागेल, कीटोनला प्रेफर करावं लागेल. बरोबर. मग नंबरिंगचा रूल काय असणार आहे. नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच कीटोन ग्रुप इज नियरर. पहा आपण लेफ्ट पासून जर स्टार्ट केलं 1 2 3, थर्ड कार्बनला कार्बोनिल कार्बन येतो. बरोबर. सो नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच कार्बोनिल कार्बन इज नियरर. आपण जर राईट पासून स्टार्ट केलं असताना तर तो फोर्थ कार्बनला आला असता. सो 1 2 3 4 5 अँड 6. बरोबर. हा झाला पहा तुमचा नंबरिंग. ओके. आता हा ब्रोमिन हा झाला सबस्टिट्युएंट. ब्रोमिन हा काय झाला, सबस्टिट्युएंट. ओके. मग आता पहा या केसमध्ये तुम्हाला आययुपीएच नेम कसं मिळेल. ब्रोमिन हा सबस्टिट्युएंट आहे. मग आपण काय करतो पहा, नॉमिनिक्लेचर मध्ये सबस्टिट्युएंट कम्स फर्स्ट, अगोदर सबस्टिट्युएंट, बरोबर आहे की नाही, अँड देन पॅरंट कंपाऊंड. मग कोणता सबस्टिट्युएंट आहे, ब्रोमिन. तो कोणत्या कार्बनला अटॅच आहे, सेकंड. देअरफॉर 2 ब्रोमो. बरोबर का, पहा 2 ब्रोमो. ओके. आता पहा लॉंग चेन किती कार्बनची आहे, 6 कार्बनची. देअरफॉर हेक्झेन. आता हा जो हेक्झेन आहे, या हेक्झेनचा लास्ट ई काय करावं लागेल, रिप्लेस करावं लागेल. कशानं रिप्लेस करणार पहा, तो रिप्लेस करणार आपण ओएनईनं. बरोबर. तो रिप्लेस केला आपण ओएनईनं. आता आपल्याला कार्बोनिल कार्बनची पोझिशन मेन्शन करावी लागेल. तो थर्ड कार्बनला आहे. सो तुम्हाला इथं आययुपीएच नेम मिळेल 2 ब्रोमो हेक्झेन 3 ओएनई. सो आययुपीएच नेम काय मिळाला, 2 ब्रोमो हेक्झेन 3 ओएनई. कन्सेप्ट समजतोय का पहा. आता राहिलं कॉमन नेम बद्दल. पहा कॉमन नेम. आता कॉमन नेम पहा, इथं आपण जर अल्फा बीटा गॅमा असं नंबरिंग करायचं म्हटलं तर पहा ते कसं असतं. हा कार्बोनिल कार्बन हा फंक्शनल ग्रुप आहे. बरोबर. मग हा झाला अल्फा कार्बन. जस्ट अ मिनिट. ओके. पहा हा झाला अल्फा कार्बन. सेकंड कार्बन आहे तो अल्फा झाला आणि हा झाला बीटा. अल्फा कार्बनला ब्रोमिन आहे. देअरफॉर तुम्हाला इथं मिळेल कॉमन नेम काय मिळेल पहा, अल्फा ब्रोमो इथिल. बरोबर का, अल्फा ब्रोमो इथिल. पहा हा अल्किल ग्रुप रिप्रेझेंट करून झाला कोणता, अल्फा ब्रोमो इथिल. बरोबर का. आता पहा राहिला प्रश्न याचा. हा एन प्रोपिल आहे. 3 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये आहेत. बरोबर. आणि म्हणून एन प्रोपिल आहे. हा एन प्रोपिल आणि हा कंपाऊंड आहे कीटोन. देअरफॉर कीटोन. तुम्हाला मिळालं पहा अल्फा ब्रोमो इथिल एन प्रोपिल कीटोन. ओके. देन नेक्स्ट एक्झाम्पल पहा. आता नेक्स्ट एक्झाम्पल कोणता आहे, एक्झाम्पल नंबर 6. पहा इथं मी मेन्शन करतो CH3 सिंगल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH3, देन डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CO, सिंगल बॉन्ड CH3. ओके. आता याचं कॉमन नेम पहा, मेसिटिल ऑक्साईड. इट इज अ मेमरी पार्ट, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. मेसिटिल ऑक्साईड. आता आययुपीएसी नेम. आता आययुपीएसी नेम फाइंड आउट करण्यापूर्वी तुम्ही इथे एक गोष्ट ऑब्झर्व करा. इथं पहा, इथं कीटोन हा फंक्शनल ग्रुप आहे आणि इथं अल्किन हा फंक्शनल ग्रुप आहे. बरोबर. मग कीटोन आणि अल्किन या दोघांच्या मध्ये मेन कोणता असणार आहे, कीटोन हा मेन असणार आहे. बरोबर का. पहा कीटोन आणि अल्किन, येस हा आहे कीटोन. बरोबर. आणि हा कोणता आहे, हा आहे अल्किन. बरोबर. मग या दोघांच्या मध्ये, येस या दोघांच्या मध्ये कोणता मेन असणार आहे, कीटोन हा मेन असणार आहे. ओके. आणि म्हणून तुम्हाला कीटोन हा मेन फंक्शनल ग्रुप मिळेल आणि तुम्हाला नॉमिनिक्लेचर करत असताना कीटोनचे रूल्स तुम्हाला काय करावे लागतील, फॉलो करावे लागतील. ओके. आता या केसमध्ये पहा नंबरिंग कसं मिळेल तुम्हाला.
येस, नंबरिंग स्टार्ट करताना पहा, नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच कार्बोनिल कार्बन इज नियरर. सो 1 2 कार्बोनिल कार्बन पहा राईट टर्मिनल पासून कसं आहे, जवळ आहे. सो 1 2 3 4 5 ही झाली लॉंग चेन. आता हा मिथिल हा काय झाला, मिथिल इज अ सबस्टुएंट, मिथिल हा सबस्टुएंट आहे. सो सबस्टुएंट कम्स फर्स्ट, अगोदर सबस्टुएंट येणार. पहा कोणता आहे मिथिल, कोणत्या कार्बनला लिंक झाला पहा, फोर्थ कार्बनला लिंक झाला. सो देअर फोर मिथिल. ओके, हा झाला सबस्टुएंट. आता पॅरेंट कंपाऊंड पहा, लॉंग चेन मध्ये 5 कार्बन आहेत, देअर पेंट. बरोबर, डॅश. आता पहा डबल बॉन्ड पहा कुठे प्रेझेंट आहे, इन बिटवीन थर्ड अँड फोर्थ कार्बन, त्यातला लोएस्ट कार्बन आहे थर्ड. सो तुम्हाला इथे मिळेल पेंट 3 ENE. बरोबर, आता या ENE मधला लास्ट ई आपण काय करणार, रिप्लेस करणार. कशानं रिप्लेस करणार पहा, तो रिप्लेस करणार आपण ONE न, कारण कीटोन पण आहे याच्यामध्ये. सो ONE. पहा कार्बोनिल कार्बनचा नंबर काय आहे, कार्बोनिल कार्बन सेकंड नंबरला आहे. सो देअरफोर तुम्हाला इथे काय मिळेल, इथे मिळेल 2. सो या कंपाऊंडचं IUPAC नेम काय मिळालं पहा, 4 मिथिल पेंट डॅश 3 डॅश EN डॅश 2 डॅश ONE. ओके, सो व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड. देन नेक्स्ट कंपाऊंड पहा, आता इथं नेक्स्ट कंपाऊंड आणखी थोडंसं टिपिकल आहे. पहा कंपाऊंड नंबर 7 पहा कशा प्रकारचा आहे. CH3 सिंगल बॉन्ड, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CH2, then single bond CO, then single bond CH2 and then single bond CH3. आता पहा इथं एकाच कंपाऊंड मध्ये 2 कार्बोनिल कार्बन्स आहेत. बरोबर, मग आता इथं नंबरिंगचा रूल काय असणार पहा, नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच कार्बोनिल कार्बन इज नियरर. बरोबर, आणि कार्बोनिल कार्बन कुठून जवळ आहेत, तर मग लेफ्ट टर्मिनल पासून जवळ आहेत. सो नंबरिंग स्टार्ट फ्रॉम लेफ्ट. सो 1 2 3 4 5 अँड 6. पहा कार्बोनिल कार्बन कोणते कोणते आहेत, कार्बन नंबर 2 आणि कार्बन नंबर 4 हे कार्बोनिल कार्बन्स आहेत. ओके, मग आता 6 कार्बन आहेत, 6 कार्बनचा अल्केन कोणता असतो, हेक्झेन. बरोबर, आता पुन्हा तोच प्रश्न पहा, याच्या अगोदर आपण 2 वेळा ते डिस्कस केलंय आजच्या लेक्चरमध्ये. बरोबर आहे की नाही, पुन्हा तोच प्रश्न, अल्केनचा ई या ठिकाणी रिप्लेस करायचा का नाही करायचा. बरोबर, ऑब्व्हियसली इथं कार्बोनिल ग्रुप 2 आहेत, म्हणजे मोर दॅन 1 आहेत, म्हणजे अल्केनचा ई इथं रिप्लेस करून चालणार नाहीये. तो काय करावा लागेल, इट इज मेंटेन्ड ऍज इट इज. तुम्हाला तो ऍज इट इज मेंटेन करावा लागेल. बरोबर, सो हेक्झेन. आता पहा कोणत्या कोणत्या कार्बनला कार्बोनिल कार्बन आहे पहा, सेकंड कार्बनला आहे देअरफोर 2, देन फोर्थ कार्बनला आहे देअरफोर 4 डॅश. सो हेक्झेन डॅश 2,4 डॅश. पाहता इथं कार्बोनिल कार्बन आहे 2, म्हणून मी काय करतो, डाय. बरोबर, आता पहा कार्बोनिल आहे कीटोन आहे, आणि म्हणून सफिक्स कोणता असेल, ONE. म्हणजे तुम्हाला IUPAC नेम कसं मिळालं पहा, हेक्झेन 2,4 डायोन. काय मिळालं पहा, हेक्झेन 2,4 डायोन. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल पहा, नेक्स्ट एक्झाम्पल कोणता आहे, येस एक्झाम्पल नंबर 8 पहा कशा प्रकारचा आहे. CH3 then CO then CH2 and then CHO. व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल, व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल. पाहता इथं, आता पहा या केसमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथं 2 फंक्शनल ग्रुप आहेत. पहा कोणते कोणते, हा CHO अल्डिहाइड पण आहे आणि हा CO म्हणजे कीटोन पण आहे. म्हणजे पहा कोणते कोणते आहेत, अल्डिहाइड अँड कीटोन. ओके, मग पहा आता या दोघांच्या मध्ये अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये पहा, अल्डिहाइड हा मेन फंक्शनल ग्रुप असतो. विच वन इज मेन, अल्डिहाइड. ओके, मग अल्डिहाइड हा मेन फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे अल्डिहाइड प्रमाणे नॉमिनिक्लेचर व्हायला पाहिजे. ठीक आहे, मग पहा नंबरिंग कसं मिळेल तुम्हाला. आता इथं नंबरिंग पहा या प्रकारे मिळेल. अल्डिहाइड कार्बन पासून नंबरिंग स्टार्ट करावं लागेल, कारण अल्डिहाइड हा मेन फंक्शनल ग्रुप आहे ना, हा मेन आहे. सो नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम अल्डिहाइड कार्बन. सो 1 2 3 and 4.
बरोबर. आता अल्डिहाइड हा मेन फंक्शनल ग्रुप आहे, त्याप्रमाणे आपण नंबरिंग स्टार्ट केलं. मग अल्डिहाइड मेन फंक्शनल ग्रुप असेल आणि या प्रकारची अरेंजमेंट असेल, तेव्हा हा जो सीओ आहे, या सीओ साठी आपण यूज करतो ऑक्झो. काय यूज करतो? ऑक्झो. ओके. मग पाहता थर्ड कार्बनला कोण लिंक झाला? ऑक्झो. मग तुम्हाला इथं काय मिळेल पहा, 3 ऑक्झो. ओके. ऍक्च्युली थर्ड कार्बनला ऑक्सिजन लिंक झालेला आहे, देअर फोर ऑक्झो. सो 3 ऑक्झो. आता पहा 4 कार्बनचा अल्केन कोणता असतो? ब्युटेन. बरोबर. आता हा अल्डिहाइड आहे, मेन कोणता ग्रुप आहे? अल्डिहाइड. मग हा जो ब्युटेन आहे, या ब्युटेनचा लास्ट ई कशा नंबर रिप्लेस केला पाहिजे? तो रिप्लेस केला पाहिजे एल न. म्हणजे तुम्हाला इथे मिळेल 3 ऑक्झो ब्युटॅनल. पहा काय मिळाला? 3 ऑक्झो ब्युटॅनल. ओके. देन नेक्स्ट एक्झाम्पल पहा. येस. सो व्हेरी सिंपल एक्झाम्पल पहा. व्हेरी सिंपल. कॉमन नेम पहा. हा फिनिल आहे आणि हा पण फिनिल आहे. बरोबर की नाही? C6H5 C6H5 म्हणजे तुम्हाला मिळाला पहा डायफिनिल कीटोन. बरोबर ना? हा फिनिल आहे ना, सो डायफिनिल कीटोन. बरोबर. आता याचा आयुपीएसी नेम पहा, बेन्झोफिनोन. हे कॉमन नेम पण तुम्ही मेन्शन करू शकता किंवा आयुपीएसी नेम पण मेन्शन करू शकता. इट इज अ बेन्झोफिनोन. बरोबर की नाही? सो व्हेरी सिंपल एक्झाम्पल. त्यानंतर पहा एक्झाम्पल नंबर 10. हा मिथिल आहे, मिथिलचं फर्स्ट लेटर एम आणि हा फिनिल आहे, फिनिलचं फर्स्ट लेटर पी. सो मिथिल फिनिल कीटोन. मग तुम्ही मिथिल फिनिल कीटोन पण यूज करू शकता किंवा याचं मोस्ट फेमस कॉमन नेम आहे ऍसिटोफिनोन. तुम्ही ऍसिटोफिनोन पण त्याला मेन्शन करू शकता. पहा मोस्ट फेमस कंपाऊंड आहे ऍसिटोफिनोन. आता ऍसिटोफिनोन कॉमन नेम म्हणून पण यूज करू शकता, आयुपीएसी नेम म्हणून पण यूज करू शकता. ओके. पुन्हा इथं आपण याचं कॉमन नेम डिस्कस केलं. पहा काय? हे मिथिल. मिथिल हा फिनिल. C6H5 म्हणजे काय असतो? फिनिल असतो ना. पहा हा असतो C6H5. C6H5 याला आपण काय म्हणतो? फिनिल. सो मिथिल फिनिल कीटोन, कॉमन नेम सिस्टीम. व्हेरी सिंपल. ओके. देन नेक्स्ट पहा. आता नेक्स्ट एक्झाम्पल पहा कोणता आहे इन दिस वे. पहा हा कंपाऊंड आहे ना, हा आहे सायक्लोहेक्झॅनोन. हा कंपाऊंड कोणता आहे? सायक्लोहेक्झॅनोन. ऍक्च्युली सायक्लोहेक्झेन होता आणि सायक्लोहेक्झेनचा लास्ट ई कशा नंबर रिप्लेस होणार? तो रिप्लेस होणार ओएन न. म्हणजे हा झाला सायक्लोहेक्झॅनोन. आता मी इथं इथं मी लिंक करतो क्लोरीन आणि इथं काहीच नाही आहे, याचा अर्थ हा काय आहे? मिथिल आहे. सो पहा 1 2 3 अँड 4. बरोबर. मग अल्फाबेटिकली पहा क्लोरीन आणि मिथिल मध्ये क्लोरीनचं फर्स्ट लेटर आहे सी, मिथिलचं फर्स्ट लेटर आहे एम. अल्फाबेटिकली विच मस्ट कम फर्स्ट? क्लोरीन. सी कम्स फर्स्ट. सो तुम्हाला इथं आयुपीएसी नेम पहा कशा प्रकारे मिळेल. सो तुम्हाला इथं मिळेल 2 क्लोरो. बरोबर. मी पहा थोडंसं इथं करेक्शन करतो. करेक्शन नाही म्हणता येत त्याला, मी इथं एक्सप्लेन करतो. पहा आयुपीएसी नेम पहा 2 क्लोरो. देन फोर्थ कार्बनला कोण आहे? पहा मिथिल. 4 मिथिल. 2 क्लोरो 4 मिथिल सायक्लोहेक्झॅनोन. ओके. 2 क्लोरो 4 मिथिल सायक्लोहेक्झॅनोन. ओके. आता पहा नेक्स्ट. आता मी काय करतो पहा, थोडेसे एक 2 टिपिकल एक्झाम्पल घेतो. लेक्चर खूपच लेंदी झालंय, खूप मोठं लेक्चर झालंय, मला कल्पना आहे त्याची. पण तरी पण एक 2 एक्झाम्पल डिस्कस करणं खूप गरजेचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत. पहा पाहता इथं समजा हा कंपाऊंड आहे. आता या कंपाऊंड मध्ये पहा पुन्हा इथं 2 फंक्शनल ग्रुप्स आहेत. पहा कोणते कोणते आहेत? पहा 2 फंक्शनल ग्रुप. हा COOH कार्बोक्झिलिक ऍसिड आहे. बरोबर. आणि हा CO म्हणजे हा कीटोन आहे.
मग या दोघांच्या मध्ये मेन कोणता पहा, कार्बोक्झिलिक ऍसिड मेन का कीटोन मेन? तर कार्बोक्झिलिक ऍसिड हा कसा असतो, मेन असतो, फंक्शनल ग्रुप. आणि म्हणून नंबरिंग प्रोव्हाइड करत असताना कार्बोक्झिलिक ऍसिडचे रूल्स फॉलो करावे लागतील. नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम कार्बोक्झिलिक ऍसिड कार्बन. सो 1, 2, 3 अँड 4. बरोबर. आणि मग या केसमध्ये थर्ड कार्बनला जो ऑक्सिजन आहे त्याला आपण काय मेन्शन करतो, ऑक्झो. येते का लक्षामध्ये? पहा, याला आपण मेन्शन करतो ऑक्झो. आणि मग तुम्हाला इथं आयुपीएसी नेम कसं मिळेल पहा, 3 ऑक्झो. बरोबर. आता 4 कार्बनचा अल्केन कोणता असणार, ब्युटेन. आणि ब्युटेनचा लास्ट ई कशाने रिप्लेस होणार, सॉरी, ब्युटेनचा लास्ट ई रिप्लेस होणार कशानं, OIC ऍसिडनं. सो देअरफोर इथे मिळेल OIC ऍसिड. म्हणजे फायनली काय मिळालं पहा, फायनली मिळालं 3 ऑक्झो ब्युटॅनोइक ऍसिड. बरोबर का पहा, 3 ऑक्झो ब्युटॅनोइक ऍसिड. ओके. देन वन मोर एक्झाम्पल पहा. आता हे एक्झाम्पल पण खूप महत्वाचं आहे पहा. फॉर एक्झाम्पल CH3, CH2, CH, CHO, सिंगल बॉन्ड, CH2, सिंगल बॉन्ड, COOH. ओके. आता पहा इथं पुन्हा 2 फंक्शनल ग्रुप्स आहेत. कोणते कोणते पहा, हा COOH आहे, कार्बोक्झिलिक ऍसिड. ओके. आणि हा CHO आहे, कोणता आहे, अल्डिहाइड. ओके. मग त्या दोघांच्या मध्ये मेन फंक्शनल ग्रुप कोणता आहे पहा, मेन. विच वन इज मेन? सो कार्बोक्झिलिक ऍसिड इज मेन. या दोघांच्या मध्ये कार्बोक्झिलिक ऍसिड हा मेन असतो. आणि मग अशा केसमध्ये CHO जेव्हा सबस्ट्युएंट आहे तेव्हा त्याला आपण काय मेन्शन करतो पहा, फॉर्मिल. जेव्हा CHO हा ऍज अ सबस्ट्युएंट असेल तेव्हा आपण त्याला काय मेन्शन करतो, फॉर्मिल. मग मेन कोणता आहे, कार्बोक्झिलिक. येस, मेन कोणता आहे, कार्बोक्झिलिक ऍसिड मेन आहे. मग नंबरिंग हे त्याप्रमाणे आपण फॉर्म करूया. सो नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम कार्बोक्झिलिक ऍसिड कार्बन. सो 1, 2, 3, 4 अँड 5. बरोबर. आता पहा 5 कार्बन आहेत. आता फॉर्मिल हा सबस्ट्युएंट आहे. फॉर्मिल हा काय आहे, इट इज अ सबस्टिट्युएंट. मग काय करतो आपण पहा, सबस्ट्युएंट कम्स फर्स्ट, अगोदर सबस्ट्युएंट. बरोबर. मग पहा कोणता सबस्ट्युएंट आहे, फॉर्मिल. कोणत्या कार्बनला अटॅच आहे, थर्ड कार्बनला अटॅच आहे. देअरफॉर 3 फॉर्मिल. ओके, 3 फॉर्मिल. पाहता हा 3 फॉर्मिल हा सबस्ट्युएंट झाला. आता पॅरेंट कंपाऊंड. पॅरेंट कंपाऊंड मध्ये किती कार्बन आहेत, 5 कार्बन आहेत. मग 5 कार्बनचा अल्केन कोणता असतो, पेंटेन. बरोबर. आता इथं पेंटेनचा लास्ट ई रिप्लेस करावं लागेल. कशाने रिप्लेस करणार, OIC ऍसिड. म्हणजे फायनली पहा, फायनली तुम्हाला नॉमिनिक्लेचर कसं मिळालं, 3 फॉर्मिल. ओके, 3 फॉर्मिल पेंटॅनोइक ऍसिड. 3 फॉर्मिल पेंटॅनोइक ऍसिड. ओके. म्हणजे जेव्हा पहा आपण आता जे डिस्कशन केलं त्या डिस्कशनचं कन्क्लुजन काय पहा, आपण अल्डिहाइड कीटोन कार्बोक्झिलिक ऍसिड मध्ये जर कम्पेअर केलं तर पहा, ऍज कम्पेअर टू कीटोन, अल्डिहाइड इज द मेन फंक्शनल ग्रुप. बरोबर आहे की नाही. ऍज कम्पेअर टू कीटोन, आपण जर इथं आपण कम्पेअर करायला चाललो पहा, कीटोन, अल्डिहाइड अँड कार्बोक्झिलिक ऍसिड. बरोबर की नाही. कीटोन, अल्डिहाइड अँड कार्बोक्झिलिक ऍसिड या 3 फंक्शनल ग्रुपमध्ये जर आपण कम्पेअर केलं, मी अल्किन, आता अल्किन पण इथं पण अल्किन कीटोन पेक्षा लेस आहे. ठीक आहे. तर या तिघांच्या मध्ये पहा, कार्बोक्झिलिक ऍसिड हा प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल म्हणजे काय, मेन, देन अल्डिहाइड अँड देन कीटोन. बरोबर का. आणि जर अल्किन असेल ना, अल्किन, तर मग याच्या पण पाठीमागं अल्किन. इथं पहा, याच्या पण पाठीमागं. ओके. सो दिस वन इज द प्रायोरिटी ऑफ फंक्शनल ग्रुप इन द नॉमिनिक्लेचर.
ओके. आता पहा, आपण या लेक्चरमध्ये, हे खूप हेवी लेक्चर झालं, मोठं लेक्चर झालं. या लेक्चरमध्ये आपण नॉमिनिक्लेचर ऑफ अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड आपण काय केलं, कम्पेअर केलं, स्टडी केलं. याच्यानंतर लाईव्ह लेक्चरमध्ये मी काय करणार आहे, नॉमिनिक्लेचरच्या एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस घेणार आहे. ओके. त्यामुळं तशा प्रकारचे एक्झाम्पल आणखी हेवी लेवलचे आपण काय करूया, लाईव्ह लेक्चरमध्ये आपण त्यांची प्रॅक्टिस घेऊया. Okay, so this one is the nomenclature of aldehyde, ketone and carboxylic acid.